नमस्कार आपल्या सर्वांना. आमची आई दुर्गाबाई या शीर्षकातून आम्ही आपल्या आईच्या आठवणी आणि लोकांचे तिच्याबद्दलचे विचार पिढ्यानपिढ्या जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा मूवी बनवायचा विचार डोक्यात आला जेव्हा कुठेतरी ऐकलं माणूस हा दोनदा मरतो. पहिल्यांदा जेव्हा तो या जगातून निघून जातो आणि दुसऱ्यांदा जेव्हा लोकांच्या आठवणीतून निघून जातो. आणि आईची आठवण ही आम्हाला दीर्घकाळ या जगावर जपून ठेवायची आहे. कारण आई हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. तिच्यासारखं व्यक्तिमत्व मी दुसरं बघितलेलं नाही. कारण की ती प्रत्येक गोष्टीत निपुण होती. ती एक मुलगी म्हणून निपुण होती, ती एक बहीण म्हणून निपुण होती, ती एक बायको म्हणून निपुण होती, ती एक सून म्हणून निपुण होती, ती एक आई म्हणून निपुण होती, ती एक वहिनी म्हणून निपुण होती, ती एक सासू म्हणून निपुण होती, ती एक आत्या म्हणून निपुण होती, आजी म्हणून निपुण होती आणि एक चांगली मैत्रीण आणि एक चांगली शेजारी म्हणून पण ती निपुण होती. आणि अशा ह्या आईच्या प्रेरणादायी प्रवासाच्या आठवणी दीर्घकाळ या जगात टिकून राहाव्या याची देवाला प्रार्थना. धन्यवाद. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. ती सांगण्यात शब्द कमी पडते. ती गेली असली ना तरी आमच्या मनाची म्हणते आणि ती नेहमीच अशी मनात सर्वांच्या जिवंत राहते. आमच्या येणाऱ्या पिढीस तिची जिद्द, धैर्य आणि तिचं हे प्रेरणादायी आयुष्य नेहमी लक्षात यावं म्हणून एक छोटासा हा केलेला प्रयत्न. हा व्हिडिओ म्हणजे तिच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास. खरं तर तिला वाहिलेली ही एक श्रद्धांजली. चला तर बघूया कहाणी आमच्या आईची. दुर्गाबाईचं जन्मस्थळ आणि जिथे लहानाची ती मोठी झाली ते म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शुक्रवारी शिवाजी वार्डातील हे घर. विठोबाजी आणि विठाबाई साखरकर यांच्या घरी 23 सप्टेंबर 1965 रोजी पहिल्या बाळाचं म्हणजे दुर्गाबाईचा जन्म झाला. नमस्कार, मी समीक्षा संजय भुरे, राहणार तुमसर. दुर्गाताई ह्या माझ्या मोठ्या बहीण. आम्ही 3 बहिणी 3 भाऊ आहोत. ताई सगळ्यात मोठी होती. ताईपेक्षा मी 8-9 वर्षांनी लहान आहे. आमच्या घरी शेती आणि दुधाचा व्यवसाय होता. त्यामुळे आई आणि वडील पूर्ण शेतातच काम करायचे आणि आमच्याकडे नौकरगडी, शेतगडी 5-6 होते. शेतमजूर भरपूर राहायचे. त्यांचा स्वयंपाक पाणी सगळं घरीच करायचं. त्या दुर्गाताई आणि एक आजी होती, आईची आई, त्या पूर्ण सांभाळायची. ताईच्या आजीच्या हाताखाली ताई पूर्ण आजी सोबत काम करायची. घरातला स्वयंपाकापासून सडा सारवण सगळं करायची. पूर्ण कामं झाल्यानंतर थोडं काही आजूबाजूला दूध पोहोचवण्याचं पण काम ताईंनी केलं. आणि तिकडून आल्यानंतर घरातलं पूर्ण राहिलेले कामं परत तेच करून पुन्हा कपडे वगैरे धुवून कधी जेवत होती, कधी नव्हती जेवत आणि शाळेला पळत होती. शाळेतून आल्यानंतर पुन्हा घरचे रोजचे काम. तिला अभ्यासाला किती वेळ मिळत होतं ते काही
माहिती नाही, करत होती थोडी का नाही करत होती. आणि येणारे जाणारे पाहुणे तर आमच्या घरी भरपूरच, त्यांच्या चहा पाणी तर सारा दिवसभरच करावं लागत. आणि त्याच्यानंतर ते चहा पाणी झाल्यानंतर आहेच मग कब्बशा धुणं हे करणं न बाकीचे दुसरे कामं. संडेच्या दिवशी घरी असली पूर्ण सडा सारवण, पूर्ण चुन्याचं सारवण आहे, शेणाचं सारवण हे सगळं करायची. आणि नंतर मग पुन्हा आपले शेतात चालली जाणं दुर्गा. ती बाईने एक बाईने आली आहे आपल्याकडे, तर तिच्या बरोबर थोडस शेतात चालली जा, थोडस काही ते ती राहील तिच्यासोबत राहायची. तर शेतातही चालली जायची. संडेला सॅटर्डे संडेला ती शेतातही जात होती. आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा आपले काम असं करत करत तिचं आणि शिक्षणही आपलं केलं तिने. चांगल्या पद्धतीने शिक्षणही केलं, घरातली कामं करून. आणि नंतर मग ती 10वी 11वी झाली ना, 18-19 वर्षातच तिचं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर ताईकडे ताईची सासू, पती आणि ती राहायची. तिथं झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर तिने डीएड केलं. खूप त्रासातच, तिच्या कष्टाचंच दिवस गेले पूर्ण. इकडे माहेरी कष्टातच गेले, सासरी पण थोडेसे कष्टातच गेले. मग तिथून मुलं झाले, 1-2 मुलं झाले आणि मग तिने डीएड केल्यानंतर तिने 2 वर्ष डीएड झालं आणि नंतर प्रायव्हेट शाळेत तिला जॉब लागला. मुलं होते, मुलांना सांभाळणं, कधी इकडे आईकडे आणून सोडायची, कधी संडेला वगैरे सांभाळायची, कधी इकडे. मुलं बहुतेक मामाकडे आजीकडेच राहिले आणि त्यांचा सांभाळ सहसा आजीने म्हणजे आईच्या आईनेच केलं. आणि तिच्यात सहनशक्ती तिच्यात खूप होती. तिला खूपच अशी शक्ती होती देवाने दिलेली. जे तिचं नाव आहे दुर्गा, त्याप्रमाणे ती दुर्गाच होती. म्हणजे तिला कधीच राग नव्हतं. जायचं असलं तर पटकनच तयार होऊन यायची. एवढी ती शाळेत जायची, घरचे काम करायची, मुलांचे करायची, पण तिच्या चेहऱ्यावर कधी असं थकलेली आहे की काही आहे. आम्ही लोक जर भंडाऱ्याला गेलो आईकडे, तर ती आपल्या घरून पूर्ण कामं करून, जेवण वाढून रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत आमच्यासोबत गप्पा मारत होती. आणि तिकडूनही गेल्यानंतर सकाळी पहाटे 4 वाजता उठून आपलं व्यायाम करणं, घरचे कामं करणं, हे सगळं ती व्यवस्थितपणे करते. आणि प्रत्येक काम तिच्या हातात सोपवलं की ती पूर्णपणे सांभाळायची. आता माझ्याकडे बरेच कामं होते, माझे मुलांचे लग्न होते. जर ती असती तर मला काहीच बघावं नव्हतं लागत. आतापर्यंत हेल्प केलं तशी ती समोर पण हेल्प करू शकत होती, करणार होती. पण आता काय आहे, हातातून चालली गेली. म्हणजे तिचं जीवन असं झालं की लवकरच चालली गेली. असं काही कळलंच नाही की ही अशी होणार का काही की काय. मी प्रभाकर पुढे जायचा भाऊ. काही लहान माझ्यापेक्षा मोठी, मी तिच्यापेक्षा लहान. खेळायची, आमच्यासोबत हे करायची, शाळेत जायची. शाळा करून सर्व घरचे काम आटोपूनच आपल्या व्यवस्थित शिक्षण केलं. आमचे आई वडील शेतकरी, घरी दुधाचा व्यवसाय वगैरे, त्यामुळे आईला ती हातभार लावायची. दूध पाणी वगैरे आजूबाजूला वाटप करून द्यायची. तिचे प्राथमिक शिक्षण इंदिरा गांधी शाळेमध्ये झाले. त्यानंतर ती 5वी ते 10वी पर्यंत जकातर कन्या शाळेत शिकायला त्यांची. त्यानंतर आम्ही आणखी माझ्यापेक्षा लहान बहीण, भाऊ, आम्ही सर्व एकत्रच असायचो. आणि ती व्यवस्थित आम्हाला शाळेत वगैरे जायसाठी मदत करायची.
शिक्षण घेताना सर्व कामं, घरगुती कामं करून घ्यायची, जायची शाळेमध्ये. आणि तिने कोणत्याही प्रकारचं असं आई बाबाला त्रास वगैरे किंवा काही शाळेत जाताना किंवा कोणत्या गोष्टीला जिद्द वगैरे केलेली नाही. घरचे सर्व कार्य लग्नाचे झाले, आई बाबा आमचे निघून गेले, त्यांचे सर्व कार्यामध्ये तिने मोलाचे काम केले. ती आम्हाला एका आमच्या आईप्रमाणेच होती आणि ती आता निघून गेली. त्याबद्दल खूपच दुःख होत आणि एवढ्या लवकर जाहीर हे कधी आम्ही सोचलेलो नव्हतो. आमच्या मुलीचे लग्न वगैरे होतील बा आणि त्यामध्ये ती हे करेल असं आम्हाला आशा होती. पण देवाची इच्छा की त्यांना लावून. मी जयश्री बडवाई. आता दुर्गा ताई म्हणजे माझी बहीण, ती माझी चुलत बहीण आहे. पण चुलत बहीण जरी असली तरी ती माझी एक चांगली समवयस्क मैत्रीण होती. तर तिच्याबद्दल बोलायचं झालं तर आमचं लहानपणापासूनच बहिणीचं आणि मैत्रीचंही नातं होतं. सुरुवातीला ती जेव्हा छोटी होती, मी पण छोटी होती, वास्तविक ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती. पण तरीही आम्ही जेव्हा शिक्षणाच्या माध्यमात गेलो, शिक्षणाचं जेव्हा पहिलं पाऊल टाकलं तेव्हा बालक मंदिरमध्ये, त्यावेळी बालक मंदिर असायचं, तर बालक मंदिरामध्ये आम्हाला दोघींना एकाच वेळी शाळेमध्ये घालण्यात आलं. आम्ही दोघी सोबत राहायचं, सोबत मिळून जायचं. त्याच्यानंतर पहिल्या वर्गातही आमची ऍडमिशन झाली, दाखल करण्यात आलं, तेव्हा आम्ही दोघी पहिल्या वर्गात सोबतच असायचं, सोबत जायचं. म्हणजे मैत्रिणीसारखंच असायचं. जरी बहिणी होतो पण मैत्रीण म्हणूनच. जकातदार कन्या विद्यालयामध्ये आमची दोघींची ऍडमिशन होती. दोघी सोबतच राहायचं, सोबतच एका बेंचवर बसायचं. शाळेमध्ये जाताना एकमेकीसाठी थांबणे. जसं कधी कधी काय व्हायचं की माझी तयारी पहिल्यांदा व्हायची, तिला घरातल्या कामाचा व्याप भरपूर होता. तिला सुरुवातीपासून कामं वगैरे भरपूर करावी लागत होती आणि त्या व्यापामुळे तिला कधी कधी तयार व्हायला वेळ लागायचा. मग त्याच्यासाठी मी तिच्यासाठी थांबायची. पण आम्ही तेव्हा तिचं लग्न झालं 29 मे 1981 मध्ये. लग्नानंतर तिच्या सासूबाई नगर परिषदेला नोकरीवर होत्या, त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. मग त्यांनाही वाटलं की आपणही आपल्या सुनेला शिकायला लावा आणि त्यांनी काय केलं की सुनेला D.Ed करायला लावलं, म्हणजे दुर्गाला D.Ed करायला लावलं आणि मग तिने D.Ed केलं. D.Ed करत असताना पण तिला खूप याच्यातून छोटी मुलं होती त्यावेळी, शिक्षण, अभ्यास, घरातली कामं सगळं सांभाळून तिने आपलं D.Ed पूर्ण केलं. खाजगी शाळेमध्ये, एक मानवता शाळा तिथली, तर खाजगी शाळेमध्ये पण तिने नोकरी केली काही वर्ष. तिला जिल्हा परिषद शाळेला तिने इंटरव्ह्यू वगैरे दिला, एक्झाम वगैरे दिली, तर तिला पुन्हा तिथे नोकरी लागली. आणि त्यावेळी ती नोकरी जिल्हा परिषदेची म्हणजे बाहेर गावी खेड्यापाड्यावर जावं लागत होतं. त्याच्यामुळे तिला त्यावेळेचा खूपच त्रास व्हायचा. आणि त्यातल्या त्यात तिला गाडी येत नसल्यामुळे गाडीत ती व्हेकल चालवत नव्हती आणि प्रयत्न केला तिने गाडी शिकण्याचा, पण नाही जमलं तिला. पण त्यावेळी पण मुलं छोटी, घरातली सगळी कामं, सासू पण नोकरीवाली आणि हिची पण नोकरी, त्याच्यामुळे तिला खूप तारेवरची कसरत एक प्रकारची व्हायची. म्हणजे शाळेतही तिचं सगळ्यांसोबत खूप चांगला व्यवहार असायचा. आपल्या सहकाऱ्यांसोबत, सहकारी शिक्षक शिक्षिका यांच्यासोबत बहीण भावासारखं राहणं, मैत्रिणीसारखं राहणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, एकमेकांना समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ती कधी हेवा दावा नव्हती करत, कधी कोणाची तक्रार नव्हती करत किंवा कुटुंबासोबत सुद्धा
तिचे संबंध खूप चांगले होते आणि घरापर्यंत संबंध होते. तिच्याकडे कुठलाही कार्यक्रम वगैरे असला की ती गावातल्याही लोकांना बोलवायची. टीचर्स लोक तर यायचे, पण गावकऱ्यांना ती कधी कधी आमंत्रित करायची, तर ते पण लोक त्यांच्याकडे कार्यक्रमाला वगैरे यायचे. की तिला कामं म्हणजे तिच्या पाचवीलाच पुजलेली आहेत की काय, अशा प्रकारचं तिचं जीवन होतं. ती सेवानिवृत्त झाली तरीही तिच्या मागे बऱ्याच गोष्टी, बऱ्याच अडचणी, बरेच काळजी तिच्या मागे. ती मोठी होती आणि कुणाकडे कुठलाही कार्यक्रम असेल तरी ती आवर्जून जायची, पण कुठं कोणत्या गोष्टीची कमी आहे, काय लागतं, या ठिकाणी कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्ही तिच्याकडून घ्यायचं. आणि आताही आम्हाला असं वाटते की ती नाही आहे, म्हणजे एखादा जर आता कार्यक्रम आता मोठा झाला तर ती आपल्याला त्यावेळी मदत करत होती. आता आपल्याला कोण मदत करेल, ह्या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटते. आणि अशा या माझ्या मैत्रिणीचं आणि माझ्या बहिणीचं 30 जानेवारी 2023ला दुःखद निधन झालं. आम्हा सर्वांना दुःखाच्या सागरात लोटून ती निघून गेली. तर त्यामुळे तिच्या आत्म्याला देव शांती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आईचं प्राथमिक ते 10वी पर्यंतचं शिक्षण झालं ती जकातर कन्या शाळा. दुर्गा ही माझ्या काकाची मुलगी होती आणि ती माझ्यापेक्षा लहान होती. तरी पण आम्ही बहिणींसारख्या खबी आणि मैत्रिणींसारख्या मोठ्या झालो. दुर्गाचं लग्न आमच्या बहीण भावांमध्ये सर्वात आधी झालं आणि तो क्षण आमच्या सर्वांसाठी आनंदाचा होता. लग्नानंतर तिच्या सुखी संसाराला सुरुवात झाली, पण लग्नानंतरही तिचे आयुष्य सोपे नव्हते. लग्नानंतरही तिचे परिश्रम सुरूच होते. मूल पोटात असताना सुद्धा तिने आपले बीएडचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं. परमेश्वराने तिच्या परिश्रमाला साथ दिली आणि तिला नोकरी लागली. दुर्गाने आपले घर सांभाळून, मुलांना चांगले संस्कार देऊन आपली व्यवस्थित जबाबदारी पार पाडली. दुर्गा ही धाडशी व्यक्तिमत्वाची होती आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तिने खंबीरपणे उत्तर दिले. तिचे आयुष्य हे नवीन पिढीसाठी जीवन जगण्याचे उत्तम उदाहरण आहे. दुर्गाने कष्टाने आपले संसार उभे केले आणि जेव्हा आराम करायची वेळ आली, नातवंडांसोबत खेळायची वेळ आली, तर देवाकडे निघून गेली. दुर्गाच्या अचानक मृत्यूमुळे आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला. ती आता आमच्यात नाही याच्यावर तर आम्हाला विश्वास बसतच नाही. शेवटी मला दुर्गा करता 2 ओळी आठवतात. तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवून घेऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज वेगळे आहेत म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात. लहानांसोबत लहान, मोठ्यांसोबत मोठी, सर्वांना घेऊन चालणारी दुर्गा ही नेहमी आयुष्यभर आमच्या आठवणीत राहील. दुर्गाबाई आमची भाची आहे, भावाची मुलगी आहे. अजून पाहुणेबाईची सून झाली आमच्या बहिणीची. आमची सूनही लागत होती, भाची लागत होती, पण आम्हाला असा नव्हता वाटत ते आमची भाची आहे म्हणून. आम्हाला असं वाटत आमची मुलगीच आहे. आमच्या घरी जे कार्यक्रम होत होते त्या कार्यक्रमामध्ये ते हजर होती. 6 मुलाचे लग्न झाले. 6ही मुलाच्या लग्नामध्ये तिनं आम्हाला पुष्कळ मदत केलं. दुर्गाबाई जिथे राहत होती ते हे घर. 1 मुलगी, 2 मुले, पती, सासू यांच्यासोबत जावई, 2 सुना आणि पुढे नातवंड यांच्यासोबत सुखदुःखाचे क्षण तिने याच घरात घालवले व शेवटही इथूनच झालं. वो गई तो कुछ नहीं अपने हाथ, सब मुझे जारी बात मेरे खुश नहीं लगा तो बोलो एक बड़ा सी प्रॉब्लम हुई बात बच्चों को. लग्नानंतर दुर्गाबाईने शंभरकर यांच्या खाजगी अध्यापक विद्यालयामधनं D.Ed पूर्ण केलं. D.Ed झाल्यानंतर
आईने मानवते या खाजगी शाळेत काही वर्ष नोकरी केली. सालेबर्डी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सप्टेंबर 1988 साली दुर्गाबाईला पहिली नोकरी लागली. तिथे तिने 17 वर्ष रितसर सेवा दिली. माझं नाव सौ उज्ज्वला यादवराव मुळंकर. मी मुख्याध्यापिका होती आणि त्या माझ्या असिस्टंट होत्या. तर मी 1990मध्ये ते त्या शाळेमध्ये गेली आणि माझ्या अगोदर 2 वर्षाच्या अगोदरच 88मध्ये त्या लागल्या, तेव्हा त्या तिथेच होत्या. तर आम्ही दोघी जणी तिथे 4 वर्ग होते आणि आम्ही दोघीच जणी कार्यरत होतो. दोघी जणी आम्ही वर्ग सांभाळून मीटिंगचे पूर्ण रेकॉर्ड घेऊन मी मानेवाड्याला जायची. तेव्हा मानेवाड्याला काही साधन नव्हतं, ऑटो वगैरे मिळालं तर त्या ऑटोने जायची आणि बाई मग 4 वर्ग सांभाळायच्या. परंतु मला ह्या रेकॉर्डमध्ये खूप मदत करायच्या. तर असं हेवे दावे असे करत नव्हतो आम्ही की नाही बा माझा वर्ग मॅडम कशी सांभाळेल किंवा मॅडमचा वर्ग मीच एकटीच कसे सांभाळेन 4 वर्ग, असे म्हणजे हेवा करत नव्हतो आम्ही. पूर्ण कामही आम्ही मिळूनच मिसळून करायचे, वर्गही आम्ही मिळून मिसळूनच सांभाळायचे. तेव्हा ते लग्नामध्ये का साक्षगंधामध्ये का कोणी आरशा बारशाला सगळ्या याच्यामध्ये आम्ही दोघी एकमेकीच्या घरी उभे राहायचे. इतके वर्ष 17 वर्ष आम्ही गुण्या गोविंदानं प्रेमाने बहिणी अशी इतके वाटत होतं की आम्ही सख्या बहिणीपेक्षा सख्या आहोत. बाईनी ती चांगली जिंदगी केली. मी नेहमी म्हणायची का बाई आता किती करता तुम्ही उपास तापा, सोमवार धरायच्या, गुरुवार धरायच्या, चतुर्थी धरायची, अजून मध्ये आलेले हे आमचे दोघींची इच्छा राहायची. शाळेत तर आम्ही खायचेच मिळून मिसळून, परंतु नाही बा भाऊजीसाठी थोडंसं घेऊन जा, एका पोळीमध्ये बांधून देऊन द्यायचे. म्हणजे इतकं प्रेमळपणा, इतके त्यांच्यामध्ये गुण चांगले होते का खूपच चांगले होते. तर इथून जेव्हा पायदळ यायच्या बस स्टॉपपर्यंत तेव्हा मी सगळेजणी म्हणायचे बाई एखादा रिक्षा करा ना, एखादा रिक्षा करून घरापासून बस स्टॉपपर्यंत या. तिथून पायदळ त्या तिथपर्यंत यायच्या, तिथून गिरोल्याने फक्त बसवर यायच्या, गिरोल्याला उतरायच्या आणि मग त्या सालेबर्डी या शाळेमध्ये यायच्या. तर बिचारीच्या आता आत्म्याला स्वर्गवासी झाली बिचारी, पण तिच्या आत्म्याला शांती मिळो हीच मी आता ईश्वर चरणी प्रार्थना करते. मावनेबाईच्या विषयी आम्ही त्याने कोणी कमी विषयी सांगणार. त्या शिक्षण चांगला, आचरण चांगला, मुलाला व्यवहार एकदम शिक्षण. सायंकाळ झाली 4 वाजले का बाहेर काढावते, त्याला कबड्डी खो-खो कोणतं काही खेळणे देवाचे, गाणे शिकवायचे बाहेर आणि मग सुट्टी देवायची. मग आपण पाय निघून जावायचे 4थ्या वर्गापर्यंत, पहिल्या वर्गापासून 4थी पर्यंत. तर त्याच्यामध्ये पाहुणेबाई 2 वर्गाला शिकवत होत्या. हो, 2 वर्गाला मुलनकरबाई 2 वर्गाला. ते 2 वर्गाला शिकवत. त्या गाडीनेच होत्या. मुलनकरबाई गाडीने येत गाडीत होत्या होत्या. आणि पाहुणेबाई पायदळ होत्या कारच्यावर. कारदावरून. कारदा. अच्छा अच्छा अच्छा. पण पाहुणेबाई बद्दल अशी काही कमतरता भासली काय जेव्हा इथून गेल्या, हे शाळा सोडून गेल्या? हो, तर खूपच आठवण करावची. म्हणजे गावातल्या लोकांसोबत मन मिळवून स्वभाव वगैरे होता. मिळून एकदम बाई राहील बाई तशी बाई आम्हाला जळली बी नाही. आणि शिक्षणाच्या याच्यामध्ये हुशार होती. आणि पोरं तिथे का नाही, पोरं हुशार शिक्षणात नाही, खेळण्यात कुदण्यात, गाणे म्हणण्यात, हे तुमची गॅदरिंग वगैरे हे की सर्व त्या व्यवस्थित काम. गावाला मुलं येथून मुलं नेवायचे, गावात कार्यक्रम करावायचे, नाच गाण्याचा त्याची बी कार्यक्रम दाखवायचा आपला शाळेच्या कौतिक मुलाईचा. बहुत काही केलं काही. कुठं गेल्या होत्या अशा बोलत राहत चांगल्या, रोडाने भेटल्या रोडाने बोलत, शाळेत येतं भेटल्या भंडाऱ्यातही बोलले, दिसल्या का नाही भंडाऱ्यातही बोलत. तुमचे नातू कसे आहेत काय, किंवा तुम्ही शिक्षण चांगला दिले आपल्या, आमच्या नातवाला तर आम्हाला खूप रड येत होता, पण तुम्ही गेल्या तर हो चांगला खूप आम्हाला नाराजी वाटला, पण त्या गेल्या तर मार्गदर्शन बोलणं चालणं म्हणजे सगळीच बाई होते.
आणि शिक्षण देण्यामध्ये पण त्या ते व्यवस्थित सर्वच गोष्टीमध्ये साजरी होते. आम्ही बांध्या गिंद्यावर जात राहू बोलत राहू. सुधीरची आई सुरतची मम्मी म्हणत बोलत राहत आमच्यासोबत. तुमचे मुलं गेले याची शिकले नाही म्हणजे ह्या तुमच्या शाळेत. मुलांना शिक्षण दिलं. हो, शिक्षण दिलं माझ्या मुलाला ते. जिल्हा परिषद कन्या शाळा मोहाडी ही दुर्गाबाईच्या कार्यकालातील शेवटची शाळा. इथूनच ती सेवानिवृत्त सुद्धा झाली. मी आशा किरपाणे मॅडम बोलत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या येथे आम्ही पाहुणे मॅडम सोबत मी दोघी 2013 पासून कार्यरत होती. त्यानंतर माझी बदली 2019-18ला डोंगरदेव इथे झालेली होती. परंतु पाहुणेबाई आणि मी दोघी जणी म्हणजे एकदम बहिणीसारख्याच राहत होतो. प्रत्येक गोष्ट ती मला आपल्या अडचणी, प्रत्येक गोष्ट मनातल्या गोष्टी ती मला सांगत होती आणि मी पण तिला माझ्या मनातल्या गोष्टी सांगत होती. तिचे ढोकळे खूप प्रसिद्ध होते. आमच्या शाळेमध्ये सगळ्या म्हणत होत्या ढोकळेवाली ताई आहे, मोठी ताई. सगळ्यात वरील म्हणजे ज्येष्ठच होत्या त्या आमच्या शाळेमधून. आणि पाहुणेबाई असल्या तर आम्हाला असं वाटायचं शाळा शांतता आहे. पाहुणेबाईशिवाय शाळेला शोभा नव्हती. तसं आम्ही तिला नेहमी म्हणत होतो का तू असली तर शाळा चांगली वाटते का. तिचा आवाज जरी कडक असला पण तरी ती पण लवकर रागवायची आणि लवकरच ती आम्हाला जवळ पण घ्यायची, समजून सांगायची. कोणत्या आपल्या मनातल्या अडचणी असल्या तर आम्ही तिला सांगत होतो तर ती पण आम्हाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत होती आणि असं नाही गं तसं. अशा प्रकारे आम्ही सोबत राहिलो तरी आम्हाला कधी असं वाटलं नाही तिची जाणीव नाही झाली. पण ती आता या जगात नाही आहे तर आम्हाला असं वाटते शाळेत नाही आहे तिच्यासोबत पण ती आमच्यापासून दूर गेली आहे आता. तर आम्हाला खूप वाईट वाटत आहे आणि तिची आठवण नेहमी मला येतच राहते. पाहुणे मॅडमच्या बाबत बोलायचं म्हणजे पाहुणे मॅडमचं खूप छान असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वयाच्या अगदी 18 वर्षापर्यंत त्यांनी खूप छान उत्साहाने नोकरी केली. प्रत्येक ठिकाणी त्यांचं कार्य चांगलं होतं, शिस्त चांगली होती, शिकवणं खूप छान होतं, मन मिळावू त्यांचा स्वभाव होता. आणि त्यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ते अगदी आपला स्वतःचाच विचार करत होत्या, सर्वांचा विचार करत होत्या. त्यांना आपल्या कामाबद्दल खूप धडपड होती. खूप छान असं व्यक्तिमत्व होतं. सर्व वयाने सर्वात मोठ्या होत्या पण मला असं कधी वाटलं नाही की ह्या वयाने सर्वात मोठ्या असेल. आम्ही एवढ्याच म्हणजे आमचा 7 जणीचा स्टाफ होता पण 7 जणीपैकी आम्हाला सगळ्यात लहान म्हणजे त्या मॅडम वाटायच्या, पाहुण्या मॅडम वाटायच्या. का बरं वाटायच्या? कारण आम्ही एवढ्या वयाने म्हणजे लहान होतो तरी कोणतेही काम करायचं असलं तर त्यांना कामाच्या बाबतीमध्ये एवढी म्हणजे उत्सुकता असायची की आम्हालाच कधी कधी असं वाटायचं की नाही ह्या वयाने एवढ्या मोठ्या आहे आणि एवढी उत्सुकता कशी काय आहे. म्हणजे आम्हाला असं खूप म्हणजे नवल वाटायचं की यांच्यासमोर आम्ही एक म्हाताऱ्यासारखं राहतो बा आणि ह्या एवढ्या वयस्कर असून एवढ्यात आताही यांना एवढा उत्साह आहे कामाच्या बाबतीमध्ये. तर अशा या आमच्या अशी आमची ही मोठी भगिनी आम्हाला अचानक सोडून गेल्या. म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की पाहुणे मॅडम आम्हाला कधी अशा अचानक सोडून जातील. मी वीणा अभय साखरकर, मी त्यांची लहान बहिणी. आज दुर्गाताई गेलेल्या 6 महिने होत आहेत पण अजूनही असं वाटतं की त्या सोबतच आहेत कारण त्यांच्या आठवणी अजूनही पुसल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्या कधी पुसल्या जाणारही नाहीत. भले कितीही वर्ष लोटली तरी त्या आमच्या सगळ्यांच्या आठवणीत तशाच राहतील. दुर्गाताईंचं पूजा अर्चना खूप चालायची, त्यांचे व्रतवैकल्य उपास खूप करायच्या त्या. आमच्याकडे कधी वटपौर्णिमा त्यांच्याशिवाय मी कधीच केलेली नाही आहे आजपर्यंत. सावित्री परत हरतालिका ह्या दोन्ही सणांना दुर्गाताई माझ्यासोबतच घरी पूजा करायला यायच्या. त्याच्यानंतर तुळशीचे लग्न मी कधीच दुर्गाताईशिवाय कधी आमच्याकडचं तुळशीचं लग्न लागलेलं नाही आहे. तुळशीची आरती एकमेव फक्त दुर्गाताई होत्या की ज्यांना आरती व्यवस्थित यायची म्हणतात. त्याच्यासाठी आम्ही त्यांची वाट बघतच असायचो आणि फॅमिली मेंबर असल्यामुळे पण वाट पाहतच राहत होतो.
त्या घरी पण पूजा करायच्या, तर 1-1.5 तास सकाळी अगदी सकाळीच आंघोळ करून पूजा करायला बसायच्या. 1-1.5 तास पूजेत जायचं त्यांचा. शाळा राहायची, शाळेची घाई राहायची, त्याच्यामुळे त्या म्हणजे घरचे कामं करत करतच आपली पूजा वगैरे सगळं संपवायच्या. आणि गाईला नैवेद्य लावणं त्यांनी शेवटपर्यंत बंद नाही केलं. त्यांचं सकाळी एकदा गाईला पोळी द्यायच्या, संध्याकाळी पण गाईला पोळी द्यायच्या. अगदी रोज नित्य नियमाने ती गाय दारात उभी राहायची. एखादा दिवस उशीर झाला तर गाय आवाज द्यायची ताईंना की मी आली आहे बा बाहेरून. ती ओरडत राहायची जशी गाय. तर तिला त्या गाईला सुद्धा एवढी सवय झाली होती ताईंची. तर ही परंपरा मोडल्याच गेली आहे की आपण स्वयंपाक झाल्यानंतर अग्नीला घास देतो. पण दुर्गाताईंनी ते पण सतत जोपासली आहे, ती पण एक प्रथा. त्या संध्याकाळचा स्वयंपाक झाला की गॅसवरच अग्नी द्यायच्या आपल्या जेवणाला. जेवण जे अग्नीत टाकतो आपण त्याला, आणि सगळं त्याचं ते अन्नाचा सगळा सुगंध पूर्ण घरभर पसरायचा. म्हणजे आता कुठे दिसत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी पाहायला, पण दुर्गाताईकडे कधी गेलं की म्हणजे सगळं अगदी प्रथेप्रमाणे, जसं जुन्या चालीरीतीप्रमाणे जे होतं ते सगळं त्यांच्याकडे पाहायला मिळत होतं. असं दुर्गाताईंचं पहिल्यांदा काम असायचं. सगळीकडे फॅमिलीतले असो, फॅमिलीच्या बाहेरचे असो, त्या जर त्यांच्या म्हणजे जसं असतं ऍक्च्युली रीतीनुसार जे असतं, तिथे कुठेही त्यांना कमी जर वाटली काही की नाही हे व्यवस्थित नाही होत आहे किंवा ह्या गोष्टीची इथे कमी आहे, तर त्या विचारलं नसतानाही समोरून स्वतः जाऊन त्या मार्गदर्शन करायचं की नाही हे इथे चुकतंय किंवा हे असं करायचंय, हे पहिल्यांदा करायचं, असं त्या सगळ्या स्वतःहून सांगायच्या. त्या हे आमच्यासोबत राखीच्या दिवशी म्हणा किंवा गोकुळाष्टमीला घरी यायच्या, यांना राखी बांधायच्या ताई. तर त्याच्यामुळे प्रत्येक सणाला ताईची उणीव तर भासणारच आहे. आठवण या वर्षीच्या वटपौर्णिमेला नव्हत्या तर सकाळपासून ताईची सारखी आठवण येत होती यावेळेसही. आता हरतालिका जवळ आहे. आजपर्यंत तर मी या घरी आली तेव्हापासून प्रत्येक सणाला त्या होत्याच सोबत. तर ताईची उणीव सतत राहणारच आहे. भले किती वर्ष लोटली त्या जाऊन तरी जे काही त्यांच्या आठवणी काही अशा पुसल्या जाणार नाही आहेत तेवढ्या लवकर. मी प्रशांत मानकर, हे माझ्या पत्नी पूजा मानकर. आम्ही इथे दुर्गाताई पाहुणे आहे, त्यांच्या अगदी घराशेजारी राहतो. आमचं नातं म्हणजे आमचे वडील आणि त्यांचे दुर्गाताईची जे सासू आहेत त्या आमच्या वडिलांचं भाऊ आणि बहिणीचं नातं होतं. ते नेहमी आमच्या बाबांना मामा म्हणून म्हणायचे आणि या प्रकारे आमचा रिश्ता होता. आणि त्यामुळे दुर्गाताईसोबत आमचं एकदम चांगलं रिलेशन होतं. आम्ही जेव्हा पण जायचो इथून निघालो घरी की सकाळी पहिले दर्शन आम्हाला दुर्गाताईचं व्हायचं. कारण की त्यांचा स्वभाव असा होता की सकाळी बिलकुल 4 वाजता उठणे, सडा सारवण करणे, रांगोळी करून ते आपल्या नोकरीसाठी जायचे. अगदी सकाळपासून त्यांची दिनचर्या राहायची. त्यामुळे आम्ही सकाळी उठलो की आम्हाला बाजारात जायचं. आमचा व्यवसाय भाजीचा असल्यामुळे आम्ही सकाळी 6 वाजता जातो. त्यामुळे सर्वात पहिले दर्शन आम्ही जायचं तर ताईचं व्हायचं. आणि ताईचा स्वभाव म्हणजे असं होतं की बिलकुल तो चेहरा पडला की 2 शब्द बोलूच आम्ही, काहीतरी कोणतंही काही बोलणं व्हायचंच. मी इथे येऊन आज मला 20 वर्ष झाली आहेत आणि या 20 वर्षात माझी दुर्गाताईंशी खूप चांगल्याने ओळख झाली होती. माझ्यासाठी तर त्या एकदम एक आदर्श आणि प्रभावी असं व्यक्तिमत्व होतं. कारण पेशाने त्याही एक शिक्षिका होत्या आणि मी पण एक शिक्षिका असल्यामुळे त्यांनी या समाजासाठी त्यांनी काय योगदान दिलं असेल हे मी चांगल्याप्रमाणे समजू शकते. एक समाज घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे इतकं आदर्श आणि प्रभावी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व फुलवणारे त्यांचे 3 गुण म्हणजे त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, त्यांना असलेला प्रत्येक गोष्टीतील अनुभव आणि प्रत्येक मनुष्याला मदतीचा हात देणारा त्यांचा जो गुण त्यांच्यामध्ये होता. हे 3 गुण त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला आणखीनच फुलवत होते. 20 वर्षांमध्ये एकही दिवस असा नाही गेला असेल की त्यांनी माझ्याशी त्या बोलल्या नसतील. नेहमी घरातून सकाळी बाहेर पडलं की सगळ्यात आधी दिसायची ती त्यांची रांगोळी आणि त्यामुळे आजही जर घरासमोर रांगोळी नसेल तर तिथेच त्याच पावलावर त्यांची खूप आठवण येते. आणि आमच्या कॉलनीमधील एक खूप मोठा जो प्रमुख म्हणून जो मुख्य माणूस जो आम्ही म्हणू शकतो तो आम्ही गमावलेला आहे आणि एक खूप मोठी पोकळी आमच्या कॉलनीमध्ये तयार झालेली आहे. ते गोष्टीमध्ये अशा ऍक्टिव्ह होत्या की लहान आणि मोठं यांच्यात मिक्स होऊन जायच्या त्या. मी जेव्हा त्यांच्यासोबत योगाला जायची तिथे पण ते माझ्यासोबत यायच्या
सकाळी उठून मी जेव्हा 5 वाजता फिरायला जाते तेव्हा त्या सडा टाकायला निघायच्या आणि म्हणायची, चालली का ग प्रभा? तर मी म्हणायचे, हो ताई, जात आहे, तुम्ही येता का? त्या म्हणायच्या की नाही, मला सडा टाकायच्या, तू जा, नंतर मी येते. नंतर येऊन बघायची तर त्यांची रांगोळी टाकून त्या ओके आंघोळ घेऊन पूजापाठ करायला बसायच्या. आणि होळी असा सण होता की त्यांच्याशिवाय सुरुवातच व्हायची नाही. होळीच्या दिवशी तर इतकी आठवण येईल. आता जी होळी येईल ना तेव्हा त्यांची खूप आठवण येईल आम्हाला, कारण की त्या होळीमध्ये पूजा करायची सुरुवात त्यांच्यापासूनच व्हायची ना. त्यांच्यामुळेच मला असं वाटते की होळी हा सण चांगलं व्हायचं तिथे. आताही मी रोज सकाळी जाते तर मला त्यांच्या घराकडे पाहून त्यांचीच आठवण येते, कारण आता तिथे रांगोळी तर क्वचितच दिसते किंवा सडाई क्वचितच दिसते. मैं ताई की छोटी बहन हूँ। मेरा नाम हेमलता है और मैं अपने बहन के लिए 2 शब्द बोलना चाहती हूँ। जो भी काम दिल से करती थी, मन से करती थी, किसी के बारे में इतना सोचती थी कि अपने घर का भी उसको इतना ध्यान देना पड़ता था। हर संकटों से वो गुजरी है। भी हमको कुछ, हमारे को तो हमारी मम्मी की याद आती है कि हर पल में हमारी माँ जैसी थी वो, हमारे हर सुख दुख में आई। जब मेरे यहाँ शादी थी उसके घर में मेरी बुआ इतनी परेशान थी। जब उसका तबीयत खराब था तब भी वो मेरे यहाँ शादी में आई। इतनी खुशी हुई मेरे को कि मैं बता नहीं सकती वो चीज का। तो और जब बच्चे छोटे थे तो मेरे को हर कदम में साथ में लेके जाती थी। जो बच्चा एक जगह में हर्षल एक पोल के लाइट तार में पकड़ के चिपक गया था, उस समय भी वो हिम्मत नहीं हारी थी। मैं तो छोटी थी, उनको संभालती थी। मेरे को तो उसकी शादी हुई तब भी मेरे को तो पता ही नहीं है कब शादी हुई। और मेरे बारे में, मेरे बर्थडे के बारे में याद करके उसने वो चीज आजमाई ही। मेरे को इतनी खुशी हुई उसका जो ये देखी, वीडियो देखी। इतनी बड़ी महान हस्ती थी और वो देवी का ही रूप था उसमें, जो पूजा करती थी, उद्यापन करती थी। जो कुछ हम उसी से सीखे हैं, पूजा पाठ करना, उद्यापन करना, आरतियाँ बोलना, सब चीज उसी से सीखे थे। और अभी भी घूमने लेके गई थी, महादेव को लेके जाने वाली थी। मेरे यहाँ तो वेदांत के पापा जाने वाले नहीं थे, तब भी उन्होंने इतना हर जगह जाने के टाइम आता है तो नहीं जाते, पर इस बार ताई बोली है करके वो तैयार भी हुए थे। हम तैयारी भी कर लिए थे और ऐसा कंडीशन हो गई कि वो नहीं जा पाए। भगवान ने उसी को उसके पास बुला लिए हैं। ये तो उसका जो कभी बिस्तर पे सोई नहीं देखी, पर मैं जब हॉस्पिटल में उसको देखने गई थी तो मेरे को इतना आश्चर्य लगा कि उसकी कंडीशन देख के इतना दुख हुआ कि बता नहीं पा रही हूँ मैं। वो साथ खुशियों से रहती थी। उसका अभी बेंगलोर में, मुंबई में गए थे तब इतनी बचपना जैसी कभी उसको इतना अनोखा हम तो देखे ही नहीं थे, इतना अनोखा वो बन गई थी। ही वैशाली दयाराम साखरकर, दुर्गाताई पाहुणे ही माझी चुलत बहीण होती, पण ती चुलत बहीण अशी मला कधीच वाटली नाही। ती नेहमी एका मुलीप्रमाणे, आपल्या मुलीप्रमाणेच मला समजत होती। दरवेळी मदतीचा तिचा नेहमी हात असायचा। भेटताना येऊन भेटायची, बोलायची आणि नेहमी मला म्हणायची की वैशू एक्सरसाइज कर, व्यायाम कर आणि आपलं हे करायचं, जास्त पायाला जास्त असा त्रास देऊन हे करू नको, असं नेहमी म्हणत राहायची। आणि येता जाता आपली भेट घेऊन घ्यायची। आता पहिलेच्या काळामध्ये आई बाबा हे आजारी असताना ती एक आवाज दिला की हाक दिली की ती यायची आणि हे करायची, मदत करायची, बसायची, बोलायची। आम्हालाही चांगलं वाटायचं, कारण ती हाकेच्या याच्यावरच जवळच होती। 2001 मध्ये माझं मेजर सर्जरीची झाली, त्याच्यात पण तिने मदत केलेली होती। माझ्या ऑपरेशनच्या वेळी जे हे मदतीचा हात हवा होता। माझी बहीण प्रेग्नंट होती नागपूरला,
त्या सरोजताई, तेव्हा ती तिच्या घरी येऊन ती माझी म्हणजे माझा टिफिन वगैरे हे सगळं दवाखान्यात पाठवायचं राहायचं, तर ती राहिली तिच्याकडे आणि तिने सगळं मॅनेज करू लागली तिला. आणि नेहमीच हे करायची. जेव्हा भंडाऱ्याला वापस येणार होती आणि मी हॉस्पिटलमध्ये माझी सुट्टी व्हायची होती, त्यावेळी ती तिथे भेटायला आली वापस जाताना. आणि ती म्हणायला लागली, त्यावेळी मी टिफिन आई मला टिफिन चालवून देत होती, तर ती शेवटचं एक वाक्य बोलून गेली, वैशू आईला त्रास देऊ नको, तू आपल्या हाताने खाऊ शकते. ते मला आत्ताही लक्षात आहे. म्हणजे तिचं असं नेहमी होतं की डिपेंडंट राहायचं नाही, आपल्याला जेवढं होऊ शकतं ते आपण स्वतःच्या याच्याने करायला हवं. आणि ते अगदी योग्यच आहे. जेवढं आपल्याच्याने होतं तेवढं आपण करायलाच हवं. ती नेहमी यायची, आवडीनिवडी तर सगळ्यांच्याच जोपासत होती. बाबा असताना बाबांना जेव्हा बिमार पडले होते त्यावेळी ती स्पेशली विचारून बाबांसाठी खिचडी जे आवडेल ते असं अन्न आणून म्हणजे आवडीच्या वस्तू आणून द्यायची. इवन आईला पण त्याच ह्याच्याने तिने जे आवडेल, जे तिला चालू शकतं अशा पद्धतीने ती बनवून आणून द्यायची. आणि हे लोक गेल्यानंतरही आता ह्या रिसेंट 1 वर्षभरामध्ये असं व्हायचं की घरी जसं बहिणी नागपूरला, मी भंडाऱ्याला, असा प्रकार चालत राहायचा. त्याच्यामुळे तिला असं वाटायचं की नाही वैशू एकटी आहे, तर ती अधीमध्ये आवर्जून यायची, बसायची. इव्हन घरी नसेल तरी ती दवाखान्यात माझ्यासोबत बऱ्याच वेळा बसलेली आहे आणि विचारून जायची. कधी विचारलं की वैशू कशाची भाजी, आपण सांगितलं की नाही ही आहे, तर ती धावत जाऊन लगेच नाही नाही मी ही भाजी केलेली आहे, ती आवडीची भाजी घरून आणून द्यायची. सगळ्यांकडे लक्ष द्यायची. नेहमी ती पोहळ्याची बोंडं, आणि मला तिच्या हातचे बोंडं नक्की खूप आवडायचे. तर ती जेव्हाही बनले की ती बोंडं पाठवायची. आणि इव्हन आळणाचे प्रकार आईला आवडत होते. वेगवेगळ्या प्रकारचे आळण आम्ही तिच्या इथले खाल्लेले आहेत. एक वेळा माझं लाडू, डिंकाचे लाडू बनवत होती आणि ते बांधले जात नव्हते. त्यावेळी ती आली, मी तिला विचारलं, अगं ताई हे कशी करायचं, जमून नाही राहिले. तिने बरोबर सगळं त्याच्यामध्ये सामुग्री टाकून त्यावेळी तिथे तूप कमी होतं आणि साखर पण तिने ते टाकायला लावलं आणि मग त्याच्यानंतर तिने स्वतः बांधून दिले. मी तिला क्वेश्चन केला तर ती म्हणे तुला यायला पाहिजे, मी बेसनचे लाडू आज काकूंकडून शिकली. म्हणजे तिने कधी असा हा विचार केला नाही की मी ही वस्तू शिकलेली आहे. आपण ती नेहमी म्हणजे ज्याच्याकडून जे शिकलेलं त्यांचं नाव घ्यायची. आता रिसेंटली आम्ही भजनं पण सोबत ताईकडे, माझ्या मोठ्या ताईकडे कार्यक्रम झाला होता दुर्गाष्टमीच्या दिवशी नवरात्रामध्ये. तेव्हा आम्ही असे 4-5 लोक थांबून भजन पण केले. ती भजन पण करू लागायची आमच्यासोबत. म्हणजे आता हे नवीन आम्ही तोही विचार केला की चला आपला नवीन ग्रुप बनलेला आहे, आपण आता भजन वगैरे असं याच्यात काही कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या घरी करू शकतो, असंही झालेलं होतं. पण त्याच्यातली एक व्यक्ती आता कमी झालेली आहे याची खंत राहील. पण असं मनातून असं फील होतं की नाही ती आपल्याला कुठून तरी आहे, आपल्या आजूबाजूला आपल्या याच्यात आहे, ती आपल्याला बघते आहे आणि आपण चांगल्या याच्याने हे करून तिला तिच्या मनाला शांती मिळेल असं आपण हे करून वागायला पाहिजे. आणि तिला असं दुखावलं नाही गेलं पाहिजे. ती आपल्यामध्येच आहे. ती शरीर नसलं तरी तिचं हे मन आपल्या याच्यात आहे, आपल्या आत्म्यामध्ये तिचं मन आहे. आपण त्या याच्याने वागलो तर आपल्याला कुठेतरी जाणवेल की नाही कुठेतरी आपल्या शरीराच्या कोपऱ्यामध्ये ती आहे, आजही जिवंत आहे आणि नंतरही राहील. आणि असं तिचं अस्तित्व आहे. म्हणजे ती विसरू शकण्यालायक नाही व्यक्ती. मी सुषमा सुनील साखरकर, दुर्गाताई ह्या माझ्या मोठ्या नणंद आणि मी त्यांची मधली बहीण. ताईंनी मला कधी असं छोटी बहिणी म्हणून कधीच मानलं नाही. त्यांनी मला मुलीसारखं समजून घेतलं. ताईबद्दलच्या माझ्या मनात ज्या फिलिंग आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्या प्रत्येक आठवणी शब्दात सांगता येणार नाही, पण काही आठवणी मी सांगेन. मी जेव्हा लग्न होऊन ह्या घरात आली तेव्हा सगळ्यात जास्त मदत मला ताईची झाली. कारण प्रत्येक
वेळी त्या 7-8 वर्षामध्ये मला जास्त गरज होती की मला ताईंनी आपल्या मदतीतून दिली. त्या कधीच अशा थकल्या नाही की त्यांनी थकवा जाणवू दिला नाही. आम्हाला दिसायचं की त्या थकल्या आहे, पण त्यांना कधीच वाटलं नाही की त्या थकल्या आहेत. त्यासोबत एक गोष्ट घडली की मला ती सांगायची इच्छा आहे की त्या हॉस्पिटलला होत्या ताई. जर 10 दिवस वगैरे झाले असेल तेव्हा त्या हॉस्पिटलमध्येच होत्या. मी इथेच होते घरी. मला पहाटेला स्वप्न पडलं की ताई माझ्या घरी आल्या आहे आणि त्या ह्या सोफ्यावर समोर बसल्या आणि मी जेव्हा बाहेर निघाली तेव्हा ताई मला दिसल्या. त्यांच्या हाताला बँडेज होती. त्यांचा चेहरा जसं एक हॉस्पिटल मधून आलेला पेशंट असतो त्याच प्रकारच्या त्या मला दिसल्या त्यावेळी. त्यांच्या डोळ्याखाली पण असं काळं आणि हातालाही त्या पट्ट्या अशा सलाईन जेव्हा काढतो आपण त्यावर हातात तसंच त्या बिलकुल हॉस्पिटल मधून जस्ट आल्या आहे असंच मला त्या दिसल्या. मी बाहेर निघाली, त्यांना विचारलं की ताई तुम्ही तर हॉस्पिटल मध्ये होते, तुम्ही एकदम म्हणजे कधी सुट्टी झाली, कधी आल्या? तर ताईने म्हटलं की मला सकाळी सुट्टी झाली. तर मी म्हटलं ताई सकाळी सुट्टी झाली मी तुम्ही झाल्याबरोबर अशा याच्यात का बरं बाहेर निघाले? तर त्यांनी म्हटलं की नाही, त्यांच्या हातात पिशवी होती आणि त्या पिशवीत डबा होता. डब्यामध्ये त्यांनी ते धुतलेले तांदूळ आणले होते दळायसाठी. मी त्यांना म्हटलं की ताई म्हणजे अशा याच्यामध्ये तुम्ही आता सुट्टी झाली तुम्हाला आणि तुम्ही का बरं आले इकडे? तर ताईने म्हटलं की नाही मला आता म्हणजे सचिन वगैरे सगळे येणार आहेत तर त्यांना तांदळाचं पीठ पाहिजे राहते, तुम्हाला ते दळून ठेवायचं आहे. आणि काही दिवसानंतर जसं 26 जानेवारी आहे, 26 जानेवारी नंतर ताई आम्हाला सगळ्यांना पचमढीला नेणार होत्या. तेव्हा त्यांची मुलं सगळे मुंबईवरून परत येणार होते. तर त्यावेळी त्यांना कदाचित असं वाटलं असेल की मला त्यांनी म्हटले मला की नंतर मला वेळ नाही मिळणार कारण आपण तिकडे जाऊ, तिकडनं आल्यानंतर खूप घाईघाई होईल आणि त्या याच्यामध्ये मला वेळ मिळणार नाही, म्हणून मी आताच ते आणून मला ठेवायचं आहे म्हणून. मग मी ताईला म्हटलं की ताई तुम्ही राहू द्या, मी जाते आणि आणून देते. मी जसं पाय बाहेर ठेवला तर मी एकदम जागी झाली झोपेतून की मी स्वप्न पाहत आहे. मग तो एक पार्ट झाला. नंतर मग काही दिवसानंतर जेव्हा त्यांची डेट झाली ताईची, डेट झाल्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा 15 दिवस झाले, 14वी झाली, 15 दिवस झाले आणि जेव्हा सगळ्यांची जायची वेळ आली तसे ते मुलं पण आपापल्या ठिकाणी जाणार होते, मुंबईला सगळे परत जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जेव्हा साफसफाई केली घरची, सगळं म्हणजे इकडे तिकडे सगळं सामान होतं तर ते सगळं बरोबर लावलं, तेव्हा त्या एका टॉवेलमध्ये एका वाट्यामध्ये धुतलेले तांदूळ दिसले. तेव्हाही माझ्या डोक्यात आलं नाही किंवा मला समजलंही नाही ते की म्हणजे त्यांनी मला असा सांगायचा प्रयत्न केला असेल की मी ते तांदूळ धुवून ठेवलेले आहे आणि ते दळायचे आहे. त्यांना कदाचित त्यावेळी मला असं वाटलं, मला स्वप्न पडलं तेव्हा की ताई आता घरी आलेल्या दिसल्या तर होऊ शकते की त्या बऱ्या होऊन घरी परत येतील. पण नंतर मग जेव्हा शेवटच्या 15 दिवसानंतर ताईची डेट झाल्यानंतर 15 दिवसानंतर जेव्हा ते तांदूळ वगैरे दिसले तेव्हा मला असं जाणवलं, म्हणजे तेव्हाही माझ्या लक्षात आलं नाही. सगळे गेले, मग आम्ही ते दळूनही आणलं. दिसल्यानंतर ते दिलं सगळ्यांना, पोरांना आणि मुलीला. त्यांच्या म्हणजे मुलांमध्ये खूप जीव होता, तेवढाच आमच्यातही होता. पण तेवढ्या ह्याच्यातूनही त्या आपल्या मुलांसाठी खूप करायच्या, सगळं फराळ बनवून ठेवायच्या. नंतर 2-3 दिवसानंतर सगळे गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर मी असंच सायंकाळी अशी बसली होती तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हणजे तीच गोष्ट मला परत आठवायला लागली की ते स्वप्न म्हणजे पडलं ते आणि नंतर ते दिसणं. तर मला असं म्हणजे वाटलं की ताईला असं सांगायचं असेल की हे मी करून ठेवलेलं आहे, माझी मुलं चांगले जातील आणि हे तसेच राहील. पण मी तेव्हा समजू शकली नाही. 15
15 दिवसाच्या आधीच जेव्हा त्या आजारी पडल्या 15 तारखेला 15 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सकाळी, त्याच्या 15 दिवसाच्या आधीच त्यांनी ड्रायफ्रूटचे लाडू, ढोकळा त्या घेऊन आल्या. अर्धा पाऊण तास माझ्याशी गप्पा मारल्या त्यांनी. तो दिवस तुम्ही कधीच विसरू शकत नाही. जेव्हा त्या आजारी पडल्या 15 तारखेला, त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी नवीन तांदूळ आणून दिले माझ्याकडे. आणि त्या प्रत्येक वर्षी तर त्यांचा हा म्हणजे होता की त्या नवीन तांदूळ निघाले की जेव्हाही त्यांच्या घरी आले तेव्हा त्या नवीन तांदूळ आमच्याकडे आणून द्यायच्या. मला अजून एक आठवण ताईची सांगायची आहे की 25 डिसेंबरला जेव्हा माझ्या बाबांची डेट झाली आणि आम्ही बाहेर होतो, तेव्हा 10 वाजता आम्हाला माहिती झालं की बाबा गेले म्हणून. तेव्हा आम्ही बाहेरून जेव्हा घरी आलो आणि जेव्हा मी कपडे मला भरायचे होते बॅगमध्ये, पण मला काही सुचत नव्हतं. मी तोच कपडा ठेवायची, तोच वापस. जेव्हा ताई घरी आल्या त्यांना माहिती झालं आणि अर्ध्या तासांनीच त्या घरी आल्या. आणि त्या मी मागच्या रूम मध्ये होती, कपडे भरत होती, तेव्हा त्यांनी एकदम आईसारखं मला जवळ घेतलं. आईची जास्त गरज होती की आईच्या खुशीचं रडायची इच्छा होती, पण त्यावेळी ताई आली आणि ताईने एकदम जवळ घेऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला शांत केलं. त्यांनी मला बसवून त्यांना जे वाटले ते कपडे त्यांनी मला विचारून घातले. सांगायचं हेच की त्या एक ननद म्हणून नाही तर एक मोठी बहीण किंवा आई म्हणूनच त्यांनी म्हणजे आम्हाला समजून घेतलं आणि एकदम आई म्हणून त्यांनी आम्हाला घेतलं. पूजेचंही खूप वेळ होतं, पूजा त्या करायच्या. होऊ शकते की ते म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की देव त्यांना खूपच आवडायचा. होऊ शकते की देवालाही त्या आवडल्या असतील आणि म्हणूनच त्यांनी आपल्याजवळ तिला बोलावून घेतलं असेल. आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात. तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात. या आठवणीला तरी काय करावे, कधी त्रास देते तर कधी छळते, कधी पाकड्यांप्रमाणे फुलते. ही आठवण अशी का वाटते, जणू सुखद क्षणांमधून चमकते, कधी अश्रूंच्या धारांमधूनही वाहते. माझं नाव ज्योती साखरकर आहे. दुर्गाताई माझे ननद व्हायच्या आणि पण ते मला कधी ननद वाटल्याच नाही, कारण की ते मला नेहमी रागवायचे. मला आईसारखंच रागवायचे नेहमी आणि आईसारखेच वाटायचे. आणि ते काळजी खूप घ्यायचे माझ्या पतीची खूप काळजी घ्यायचे की ज्योती तू असं करू मग, ज्योती तू तसं करू मग, असं ट्राय कर तसं ट्राय कर, खूप करायचे माझ्यासाठी. आणि लहान लहान गोष्टी सांगायचे, ट्रिक्स सांगायचे, असं झालं असं कर तसं होईल, तसं कर असं होईल, खूप छान सांगायचे आणि समजून घ्यायचे. म्हणजे काही मला प्रॉब्लेम असते ते समजून घ्यायचे. ते शाळेबद्दल पण त्यांची पण, ते पण एक टीचर होते, मी पण टीचर. ते मला नेहमी सांगायचे मला ज्योती मला कम्प्युटर शिकवशील. ते आजपर्यंत ते पेंटिंगच आहे आणि पेंटिंगच राहिलं ते शेवटी. निवरून खूप अशा गोष्टी होते की ते मी त्यांच्यासाठी नाही करू शकली. जे खूप काही इच्छा होते त्यांच्या माझ्याबद्दल ते मी पूर्ण करीन, मी प्रयत्न पूर्ण करेन. मी नरेंद्र विठोबाजी साखरकर. स्वर्गीय दुर्गाताई माझ्या मोठ्या ताई, आम्ही त्यांना बाईच म्हणतो. दुर्गाताई खूप 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 कष्ट केलं त्यांनी. खूप लहानपणीपासून त्यांनी मेहनत घेतली, खूप परिश्रम घेतला. ताईने कधी मला लहान भाऊ नाही समजलं, ते आपल्या मुलाप्रमाणेच समजले. भावाभावामध्ये किंवा बहिणी बहिणीमध्ये कधीच वाद त्यांनी क्रिएट होऊ दिला नाही. सर्वांना ज्यांचे चुकत असेल त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन केलं.
आज त्यांनी आपल्या परिश्रमातून आपल्या मुलांना, आपल्या सासूंना, आपल्या पतींना खूप त्यांच्यावर परिश्रम घेतला, आपल्या मुलांवर खूप परिश्रम घेतला. तसंच आमचे भाऊ लोकांना पण खूप परिश्रम घेतले. आमचे सासू सासरे, आमचे रिश्तेदार, आमच्या सासू सासऱ्यांच्या फॅमिलीतले प्रोग्राम, आणि मेन म्हणजे आमच्याकडे ह्या घरी जे काही कार्यक्रम असायचे त्यांच्याशिवाय आम्ही सुरू करतच नव्हतो तो कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेपर्यंत बाई आली नाही फोन लावा, बोलवा. 2 दिवस नाही आल्या तर आम्हाला काळजी वाटायची की ताई का बरं नाही आल्या अशी काळजी वाटायची आम्हाला. आणि एवढे प्रॉब्लेम्स असून सुद्धा त्यांनी तेव्हा असं वाटत होतं, आम्हाला विश्वास होता की बॉ येईल. आणि त्या प्रेम मध्ये कसं काही एक घडलं की त्या निघून गेल्या, परंतु त्यांचे संस्कार जे आहेत त्यांनी जे मुलावर दिलं, मुलीवर दिलं, तेच त्यांच्या मुला मुलीमध्ये जे संस्कार आहेत ते त्यांच्या आपल्या आईच्या प्रमाणे आहेत. पण तिच्या आधारावर आज तिची आठवण खूप वेळोवेळी पल पल, म्हणजे प्रत्येक कार्यक्रम असो, सुखातला असो दुःखातला असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिची आठवण होते. आणि पुन्हा पुन्हा पुढच्या जन्मामध्ये अशी ताई मिळतो आणि अशी बाई. ताईला हॅट्स ऑफ टू ताई, तुम्ही जिथे कुठे तुम्हाला हॅट्स ऑफ ताई. पुन्हा पुन्हा अशी बहीण आम्हाला लाभो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करून तिच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. माझं नाव हर्षल महादेव पाहुणे. मी घरातला मोठा मुलगा. ताई आहे मोठी, पण आईचं जे प्रेम होतं ते माझ्यासोबत जास्त वेळ घालवणं आणि मीच आईसोबत जास्त राहिलेलो आहे. आईचं ओरडणं, आईचं समजावणं मी सर्व जवळून पाहिलेलं आहे. आई इथं आमच्यामध्ये आता नसल्यामुळे मी ते उणीव भरून निघू नाही शकणार. आईची जी फिलिंग आहे, जसं जसं दिवस पास होत राहतात तसं तसं आईची आठवण जास्त येत राहते. जसे जसे दिवस निघून जातात तसं तसं आईची तुझी आठवण आम्हाला खूप जास्त येते. तुझी गरज भासत आहे, असं वाटते तू जवळच आहे. 1-2दा तर असं झालं की आवाज तू दिला, असं वाटत होतं रूम मध्ये आवाज आला तुझा. तुझ्यामुळेच आम्ही होतो आणि तुझ्यामुळेच आम्ही आहोत. आईबद्दल तसं सांगायचं झालं तर हा कॅमेरा लहान पडेल. तिचे कर्तृत्व खूप मोठे आहेत आमच्यासाठी. आम्ही 3, एक ताई, 2 भाऊ यांचं सांभाळ करणं, आजीचं, बाबांचं, सर्वांचं सांभाळ तिने केलाय. म्हणजे घरातले जे रिलेशन आहेत ते आईने बरोबर तू पाडलेले आहेत. ते तुझी जागा आम्ही भरू नाही शकत. लहानपणी तू आपली नोकरी करून आम्हाला शिक्षण दिलं, सर्व काही केलं. त्या सर्व गोष्टी आई आमच्या लक्षात आहेत. त्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवू. जीवनात फार चुक्या केल्या, त्या चुक्या समजावून सांगितलं आई तू मला. त्यावर मला सोल्युशन सांगितलं. मायाचा हात माझ्या डोक्यावरून नेहमी तुझा ठेवला तू. आमच्या 3 भावांचं लग्न सर्वच चांगल्या पद्धतीनं केलं. ते आम्ही जीवनात आपल्या विसरू नाही शकणार. आणि पुढच्या जीवनातही आई तूच आम्हाला मिळावी आमची अशी इच्छा आहे. माझं नाव मृणाली हर्षल पाहुणे आहे. मी दुर्गा पाहुणे यांची मोठी सून आहे. आणि मी जेव्हा या घरात लग्न करून आले त्यावेळेस मनात थोडी धडकी भरली होती की सासरचे लोक कसे असतील, काय असतील. पण माझी आई म्हणजे माझी सासूबाई यांच्याशी जेव्हा माझे संबंध आले त्यावेळेस असं कळलं की त्या खूप छान आहेत. म्हणजे मला त्यांनी आईची कमी कधी पूर्ण होऊ दिलीच नाही.
आमच्या अविस्मरणीय आमच्यामध्ये काही गोष्टी होत्या ज्या मी कधीच विसरू शकत नाही. त्या बहुगुणी होत्या, घरातलं सगळं सांभाळायच्या. आई ह्या स्वभावाने समंजस आणि धीर ठेवणाऱ्या, समंजस आणि धीर ठेवण्याच्या वृत्तीच्या होत्या. आणि दुसऱ्यांशी संबंध कसे ठेवायचे हे त्यांनी मला छान सांगितलं होतं. मला सासूबाई म्हणायच्या की कधी कधी मोठ्यांशी छोटेपणाने आणि छोट्यांशी मोठेपणाने कसं वागावं हे त्यांनी मला शिकवलं. आणि या घरात आल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की मी माझ्या सासरी आहे, मला माहेरी असल्यासारखंच वाटत होतं. आणि जेव्हा आमची मुलगी झाली त्यानंतर त्यांनी मला आईसारखं सांभाळलं, माझ्या मुलीला पण त्यांनी सांभाळलं. आज सासूबाई आमच्यात नाहीत, मात्र प्रत्येक प्रसंगी ते आमच्या पाठीशी आहेत आणि जन्मोजन्मी मला अशीच सासू मिळाली. नमस्कार, मी दुर्गाताईंचा धाकटा भाऊ. धाकटा म्हणजे सर्वात लहान, पण तिने मला सर्वात लहान अशी कधी वागणूक दिली नाही. थोरल्या भावापेक्षा राखीच्या सणाला पहिली राखी बांधायचा मान ती मला द्यायची. त्याच्यामुळं मला थोरला आणि धाकटा याच्यात तिने कधी भेदभाव केलेला नाही. आता ताई म्हटलं, दुर्गाताई म्हणजे दुर्गाताईच्या नावामध्येच एकदम नवचैतन्य आहे. दुर्गा म्हणजे एक उत्साह, आनंद. नाव जसं दुर्गाताईंचं होतं दुर्गा, तसंच तिचं आयुष्य पण तसंच गेलं. संपूर्ण आयुष्य, पूर्ण 60 वर्ष अगदी उत्साहामध्ये आणि उत्स्फूर्तपणे कार्य करण्यामध्ये आयुष्य गेलं. दुर्गाताईंचं आयुष्य सांगायचं झालं तर आपण साधं त्याला एक चंदनाच्या खोडाची उपमा देऊ शकतो. चंदन जसं स्वतः झिजत राहतं, स्वतः सतत झिजत राहतं, पण त्याच्यापासून दुसऱ्यांना सुवास आणि चांगलं पूजेचं आणि बाकी श्रेय मिळत असतं. दुर्गाताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी आणि घरातल्या मेंबरसाठी आणि परिवारासाठी घालवलं. ती स्वतःच्या आयुष्याकडे कधीच तिने लक्ष दिलं नाही. सतत तिला ताण तणाव, शारीरिक श्रम ह्या सर्वच गोष्टींना समोर जावं लागायचं, पण त्याच्याकडे तिने कधीच लक्ष दिलं नाही. ॲज अ डॉक्टर म्हणून मी तिला नेहमीच म्हणायचो की ताई तू आपलं बीपी शुगर सर्व चेक करत चल, पण कुटुंबातल्या जबाबदाऱ्या सांभाळता तिला ह्या स्वतःकडे लक्ष द्यायला कधीच वेळ मिळाला नाही. आणि याची आजही खंत वाटते की त्याच्यामुळं तिला फार कमी आयुष्य मिळालं आणि आयुष्य लवकरच तिला आम्हाला सोडून जावं लागलं. दुर्गाताई जरी व्यवसायाने शिक्षक होत्या, पण त्यांचं आयुष्य सर्व सतत मार्गदर्शक आणि एक डॉक्टर सारखंच त्यांचं आयुष्य होतं. कुटुंबामध्ये कोणीही आजारी झालं तर दवाखान्यामध्ये राहायसाठी त्या सदैव तत्पर राहायचे. आमच्याकडे माझी बहीण, आई, बाबा जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली, माझ्या आईला 2 वेळा पॅरालिसिसचा अटॅक आला, तर दोन्ही वेळा ती आपल्या मुलांना म्हणजे मोठ्या मुलीला अंजलीला आपल्या आईकडे आजीकडे ठेवून, लहान मुलगा बाळा त्याला सोबत घेऊन ती आमच्याकडे राहायची. 2-2 महिने राहिली आणि तिने आईची सेवा केली. आणि आम्हालाही त्या काळात सर्व शाळा सुरू असताना टिफिन, स्वयंपाक सर्वच अगदी योग्य रीतीने तिने आम्हाला मदत केली. दुर्गाताईंचं संपूर्ण आयुष्य जरी निरोगी गेलं तरी शेवटला रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यामध्ये थोड्याफार तब्येतीच्या तक्रारी झाल्यात. आणि ऐन रिटायरमेंट नंतर जे समाधानाने आणि शांतपणे घालवायचं जे आयुष्य होतं त्या पिरियडमध्ये महादेव भाऊ त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यामुळे त्यांचं जीवनामध्ये जो परिवर्तन आला त्याची दुर्गाताईला सतत भीती वाटत राहायची. ती मला नेहमीच म्हणायची की माझं आयुष्य जे आहे मी जशी काम करते आहे तसंच राहिलं पाहिजे, मला कुणावर डिपेंडही राहायची गरज पडायला नको. आणि ईश्वरालाही तेच मान्य होतं. त्याच्यामुळे जेव्हा ताईंची तब्येत बिघडली आणि त्याच्यामुळे त्यांचा एक साईडचं हात आणि पाय अशक्त झाला आणि जेव्हा तिला जाणवलं ताईला की आपण हात उचलू शकत नाही, पाय उचलू शकत नाही, त्यावेळेस ती खूपच कचल्यासारखी झाली. आणि कदाचित त्यामुळेच फार कमी याच्यामध्ये आणि हृदयामध्ये म्हणजे परिवर्तन होऊन ती आम्हा सर्वांना सोडून गेली. ताईबद्दल तर सर्वांनी बोललंच, पण मी एक एवढंच बोलेल की म्हणतात ना की मरावे परी कीर्ती रूपे पुरावे, याचं एक डोळ्यासमोरचं साक्षात उदाहरण म्हणजे दुर्गाताई. दुर्गाताई जरी आज आमच्यात नाही आहेत, पण नाही आहेत असं कधीच होणार नाही. ते आमच्या जोपर्यंत आमचं हृदयाची गती आहे, आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत दुर्गाताई सदैव आमच्या आठवणीमध्ये आणि आमच्या हृदयामध्ये आमच्या सोबत राहील. मी नलिनी साखरकर,
मी त्यांची बाईची मोठी बहिणी. आम्ही प्रेमाने मोठ्या ताईला बाईच म्हणत होतो, सगळेजण बाईच म्हणत होतो. माझ्या लग्नाला 26 वर्ष झाले, तर 26 वर्ष आम्ही खूप जास्त वेळ एकत्र घालवला. सगळ्यांपेक्षा मला वाटते मीच त्यांच्यासोबत जास्त वेळ राहिली असेल. त्यांचं एक वेगळंच आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं, खूप वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती होत्या. असा व्यक्तिमत्व मी अजूनही कुठे पाहिला नाही. प्रत्येक गोष्टी समोर व्हायच्या, प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायच्या. प्रेमळ मायाळू असा स्वभाव होता. कधी त्या आम्हाला आमच्या ननंद आहेत अशा तर कधी त्या वाटल्याच नाही. नेहमी त्या आमची आई सारखं त्यांनी आमचं सगळं केलं. हक्काने सगळ्या गोष्टी सांगायच्या त्या आम्हाला. प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांना विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करत नव्हतो आणि त्या प्रॉपर सगळ्या गोष्टी सविस्तर सांगायच्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सगळं जसं म्हणत होतं तसंच करत होतो. खूप स्ट्रगल त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला. एवढं स्ट्रगल करूनही त्या सगळ्या गोष्टीत भाग घेणे हे खूप मोठी गोष्ट मी पाहिली त्यांच्या. कोणीच नाही करू शकत. मी असं पाहिलंच नाही का एवढं सगळं करतानाही वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी काम केलं बा. घरचं सगळं करून, मुलांचं करून, शाळेत जायच्या, शाळेतून आल्या की पुन्हा घरचं, सगळ्या कार्यक्रमात भाग घेणे, ह्या सगळ्या गोष्टी माहित त्यांना जमत होत्या. ह्या सगळ्यांना मी पाहते कोणाला जमत नाही या गोष्टी. मला वेळ नाही असे सगळ्यांचे उत्तर राहतात, पण त्यांच्याजवळ असा कधी उत्तर नव्हता की मला वेळ नाही आहे, ठीक आहे करून घेऊ. रिटायरमेंट नंतर तरी त्यांना सुख मिळेल बा. नोकरीत तर कधी सुख भोगलंच नाही त्यांनी, पण रिटायरमेंट नंतर कमीत कमी आराम मिळेल, सुख भेटेल असं वाटलं. पण त्या रिटायर झाल्या कोरोनामध्ये. त्याच्यानंतर लगेच काही दिवसात त्यांच्या सासूबाई नाही ते भाऊ पॅरालिसिसने आजारी पडले. भाऊ पडले आजारी, त्याच्यामुळं त्यांच्या सेवेत त्यांचं वर्ष गेलं एक. भाऊ ठीक झाले जेमतेम, तर त्या सासूबाई त्यांच्या खाटेवर पडल्या. त्यांची सेवा, त्यांचं सगळं खाटेवर त्यांनी केलं. रे बापरे, ते पाहून त्या भाऊचंही करायचं, त्यांच्या सासूचंही म्हणजे सुगनबाईचंही, सगळ्यांचं त्यांना दोघांचंही त्यांना करावं लागत होतं. आपले दिवसभर त्या चालतच राहायच्या. स्वतःसाठी त्यांना मला नाही वाटत वेळ मिळालं. मग त्या सासूबाई सुगनबाई गेल्यानंतर थोडस वेळ मिळेल असं वाटलं, पण माहित नाही काय झालं. तर रिटायर झाल्यानंतर त्या सगळं घरचं करून रोज संध्याकाळी आमच्या घरी यायच्या 4 ते 5 वाजतापर्यंत. आम्ही सगळे बसून रोजही चहा प्यायचो. रोज डेली नित्य नियम होता आमचा. नंतर ते झाडाचे सगळे फुलं वगैरे तोडून घरी घेऊन जायच्या. काही एवढूसं बनवतील तर आमच्यासाठी, आमच्या लेकरासाठी घेऊन यायच्या. रिटायरमेंट नंतर त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीत आम्ही दोघीच जणी राहायचो. मार्केटमध्ये जायचं, कोणतेही कार्यक्रम करायचे, काही सगळं आम्ही दोघीच करतो. कोणती खरेदी वगैरे सगळ्यात आम्ही दोघींच राहायचं. मी माझ्याशिवाय त्या मार्केटमध्ये जात नव्हत्या. सगळी खरेदी आम्ही दोघी मनामनाने करत होतो. मनाने फार मोठ्या होत्या त्या. स्वतःची कधी त्यांनी काळजी केली नाही. याची त्याची सेवा करतच राहिल्या. रोज संध्याकाळी 4 वाजले की आम्हाला असं वाटतं येतील त्या, आम्ही त्यांच्यासोबत चहा पिऊन. त्यांनीच मला खूप सांभाळलं. मी अंजली, माझ्या आईची अंजली, तिची मोठी मुलगी. लहानपणापासून जेवढं मला कळत होतं आणि समजायला लागलं तेव्हापासून बघितलं माझ्या आईचं आयुष्य हे सोपं नव्हतं, पण तरी ती हसत खेळत खंबीरपणे जगत राहिली आणि आम्हाला पण
ते आयुष्य कसं जगावं तिने शिकवलं. किती संकट आली तर एकदम स्ट्रॉंग उभी राहिली ती आम्हा सर्वांच्या पाठी. जितकी चांगली आई होती तितकी चांगली शिक्षिकाही होती. तिने बेस आमच्या तिघांचा स्वतःच एकदम मजबूत करून घेतला होता. पण एक आठवण अशी की माझा पेन नेहमी ती शिकवत असताना चालायचंच नाही आणि ती उठली की बरोबर चालायला लागायचं. त्याच्यामुळे मी भरपूर धपाटे पण खाल्लेले. या शिक्षणावर व्यतिरिक्त आयुष्याचे शिक्षण पण तिच्याकडनं शिकले. मग ते स्वयंपाकात असो, बाहेरचं असो, सोशल लाईफचं असो, पूजापाठाचं असो, सगळे संस्कार तिचे. ती नेहमी झाशीची राणी म्हणूनच लढली. माझ्याकडे 2 झाशीच्या राण्या होत्या. त्या दोघींचेही संस्कार माझ्यात आले. ती नेहमी माझ्यावर गर्व करायची. तिला खूप गर्व होता. तिला वाटायचं अजून खूप स्ट्रॉंग आहे, तिला कोणाची गरज नाही. कारण जेव्हा ती ऐकायची कुणी काय बोलतंय तिला फार वाईट वाटायचं. पाहिजे तर ती या त्रासात कधीच निघून गेली असती, बाहेर जाऊन राहू शकली असती. पण नाही, ती नात्यांना इतकं छान पद्धतीने जपायची आणि नात्यांना जपणं ही त्यांनी तिच्याकडनं शिकले. आत्ताही काही करते तेव्हा तिची खूप आठवण होते. कारण आपली आई अशीच करायची. तिचे संस्कार, तिने जे संस्कार दिले ती स्वतः जशी होती तसे गुण आमच्यात आले. ती नेहमी खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिली. कधीच कुठल्या गोष्टीला फोर्स केला नाही. मग ते शिक्षणासाठी असो, बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी असो, किंवा मग लग्नासाठी होतं, कधी तिने फोर्स केला नाही. जे आमचं चॉईस होतं ते तिने मान्य केलं. तिचा माझ्यावर फार विश्वास होता. तिला वाटायचं मी खूप स्ट्रॉंग आहे, मला कुणाची गरज नाही. पण खरं सांगू आहे, तू गेल्यानंतर ती गरज फार जास्त वाटली. मला असं वाटलं मी कधीच भंडाऱ्याला आल्यानंतर तुझ्यासोबत जास्त वेळ घालवला नाही. तुझी ती घट्ट मिठी आणि ती डोक्यावरचा प्रेमाचा हार, त्याची आवश्यकता आत्ता वाटायला लागली. तू असेपर्यंत तू आहे असं वाटायचं. तू कुठे जाणार आहेस, तू आहेस. फोनवर पण फार आपलं सारखं बोलणं व्हायचं नाही. आता मी तुझ्या फोनची वाट बघत असते. रोज हातात मोबाईल असतो आणि वाटतं आईचा फोन येईल आणि म्हणेल का ग तुला वेळच मिळत नाही. आता असं झालंय, कुणाशी सांगू आणि कुणाला बोलू. तू गेलीस आणि सारं बी नसलं. तू दवाखान्यात जाताना जे बोलली नाही ते काळजात लागलं. तुला बोलता येत नव्हतं, पण तू तुझी वळ बोलली, सांभाळशील ना. ते अजूनही माझ्या लक्षात आहे. तू गेलीस, बाहेर पण संपलं, माझा मोठा आधारस्तंभ संपला. तुझ्यामुळे माझी अर्धी कामं व्हायची. खूप मिस करते मी. तू अशी नको जायला होती अर्ध्यात, अचानक. पोरकी करून गेलीस ना. मिस यू, लव्ह यू. नमस्कार.
मी हितेश मानापुरे, स्वर्गीय श्रीमती दुर्गा महादेव पाहुणे यांचा जावई. त्यांची मोठी मुलगी आहे अंजली पाहुणे, आता ती अंजली मानापुरे आहे. त्या मुलीशी माझं लग्न झालं. माझं लग्न झालं जवळपास फेब्रुवारी 2009 त्या आईशी माझी पहिली जी भेट झाली ती आमच्या लग्नातच. लग्नाच्या आधी जेवढेही लोक मला भेटले ते सर्व मला फक्त एवढंच बोलले की त्यांची आई खूप हार्डवर्किंग आहे, तुम्ही तिच्याकडे पाहून तिच्या मुलीशी लग्न करा. कारण आता तेव्हा मला समजत नव्हतं असे लोक का म्हणतात, पण लग्न केल्यानंतर मला हे हळूहळू कळायला लागलं. तिची आई खरंच तिचं मला वाटतं जीवन कमी आणि कष्टदायक जी जीवन किंवा मेहनत म्हणा तीच खूप जास्त. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायचो ना त्या काही ना काही करणे काही ना करतच राहायचे. एकदम वेगळाच अनुभव, एकदम असा कसा मनाला लागणार. स्वर्गीय दुर्गाताई पाहुणे यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. दुर्गाताई ह्या फार सोज्वळ आणि सहनशील ताई होत्या. त्यांच्या आणि आमचा संबंध आजपासून 14 वर्षाच्या पूर्वीपासून झालेला. 14 वर्षाच्या पूर्वी म्हणजे आमच्या मुलाचं जे लग्न झालं त्यांच्या मुलीशी, तो काळ. या 14 वर्षामध्ये आम्हाला त्यांच्याकडून म्हणजे घरेलू चांगला प्रतिसाद मिळाला. ते सुस्वभाव, शांतपणे ऐकून घेणारे, फार छान व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आमच्या ऐकण्यामध्ये आम्हाला कधीही त्यांच्याबद्दल असं कोणीही वाईट असं बोललेलं कधीही ऐकिवात आलेलं नाही. ते प्रत्येकाच्या धार्मिक कामकाज असो, त्यांच्या शाळेचं कामकाज असो, उत्सुकतेने हिरिरीने भाग घ्यायचं. आम्हाला असा त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो ही माझी श्रद्धा. 2009 माझ्या मुलाचं त्यांच्या मुलीशी लग्न झालं. त्यानंतर आमचे संबंध एवढे जवळीक झाले की त्या आमच्याच म्हणजे घरातल्या व्यक्ती असं वाटायला लागलं. त्यांचा स्वभाव एवढा शांत, अगदी व्यवस्थित, सगळ्यांना जुळवून घेणाऱ्या. आणि लग्नानंतर त्यांनी शिक्षण घेतलं, नोकरी केली, मुलांना सांभाळलं, आपलं घरदार सांभाळलं, सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं त्यांनी. आणि सगळं करून आपलं जीवन अगदी छान सगळ्यांशी मिळून मिसळून छान घालवलं. अगदी आमच्याकडे प्रत्येक कार्यक्रमात त्या हजर राहिल्या. जे काही करायचं सगळं आमचं अगदी त्यांनी व्यवस्थित केलं. आणि जेव्हा आता सुखाचे दिवस आले त्यांचे, तेव्हा त्यांची तब्येत बिघडली आणि त्या देवाघरी निघून गेल्या. परंतु त्या इतक्या चांगल्या व्यक्ती होत्या की शाळेत सुद्धा त्यांच्या शिक्षकांनी पण एवढा गौरव केला त्यांचा. निदान त्या प्रत्येक ठिकाणी अगदी सामोऱ्या यायच्या आणि प्रत्येक कार्यात भाग घ्यायच्या. कधी त्यांनी आमच्याकडे काही असलं की बा माझं जमत नाही हा शब्द कधी वापरला नाही. आणि अगदी व्यवस्थित त्या वेळेवर अगदी हजर राहिल्या आणि प्रत्येक कार्य पार पाडलं. परंतु ज्यावेळेस त्या रिटायर्ड झाल्या आणि सुखाचं आयुष्य जगायचं होतं त्याच वेळेला नियतीने त्यांच्या घाला घातला आणि त्या आम्हाला सोडून निघून गेल्या. एवढं दुःख झालं आम्हाला, एवढं दुःख झालं की त्या दुःखाची काही गिनती नाही. परंतु ते आता ईश्वराच्या हातात असतं सगळं. ते तर काही आपण त्याला काही मानू शकत नाही. एवढं सांगून बस एवढं त्यांच्याशी मी बोलू शकते. खूप कर्तबगार व्यक्ती होती ती, खूप कर्तबगार. आतापर्यंत माझ्या प्रत्येक कार्यक्रमात तिचा खूप मोठा रोल राहायचा. मी माझ्या स्कूलमध्ये पण छोट्यातले छोटे जर काही इव्हेंट झाले, काही स्पोर्ट्स इव्हेंट झाले, नाही तर काही छोटासा सर्टिफिकेटही जरी मला मिळालं तरी आपल्याला खूप खुशी व्हायची. ती खूप आनंदी व्हायची की बा माझ्या भाचीला प्राईज मिळालं.
मला स्टडीजमध्ये पण खूप काही सांगायची की शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही हा मला. तिच्या एवढ्या हिमतीमुळे आणि तिने आणि मम्मीने इतकं जास्त समजवलं मला लहानपणीपासून की अभ्यास किती महत्वाचा आहे, शिक्षण किती महत्वाचं आहे. मस्ती मजाक तर होतच राहील पूर्ण आयुष्यभर, पण जे शिक्षणाचा वेळ जर गेला तर पुन्हा येणार नाही. तुमची फ्युचरची लाईफ एकदम छान होईल. शिक्षणाचं महत्व जेवढंही सांगितलंय कोणी असं पर्सनली बसवून, तर ती एकटीच होती जिने असं काही सांगितलं. माझ्या प्रत्येक आवडीची वस्तू तिला माहित होती की तिला काय आवडते. मला गोड फार आवडते, तर ती रोजही 2 दिवसाआड गोड करून आणायची माझ्यासाठी. प्राप्तीसाठी लाडू, महाग गिफ्ट घेऊन द्यायची मला. तिच्या स्कूलमध्ये कार्यक्रम राहायचा तर मला घेऊन द्यायची ती. मोहाडीच्या स्कूलमध्ये पण तिच्या सगळे तिचे जे स्टुडंट होते ती तिला खूप तिला आवडायचे. त्या मुलांना पण ती खूप आवडायची. तिच्या मागे 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 फिरायचे मॅडम मॅडम म्हणून. रोज संध्याकाळी आम्ही ट्युशनला जरी गेलो नाही तरी पण आम्ही विचारत होतो मम्मीला की मम्मी आज अक्का आली होती. असं वाटत होतं की तिच्या प्रत्येक कामात आम्ही राहिलो पाहिजे. तिच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही राहिलो पाहिजे असं वाटतं. मी माझ्या आयुष्यात काही करीन तर मी माझ्या आत्यासाठी खूप काही करीन असं वाटत होतं. माझी सॅलरी येईल तर मी माझ्या आत्याला काही घेऊन देईन असं म्हटलं. माझ्यासाठी ती खूप मंदिरं फिरली. तिची तब्येत खराब झाली तेव्हा माझं असं मन नव्हतं लागत. माझ्या कॉलेजचे प्रॅक्टिकल सुरू होते. मी रोजे मला माहित नाही त्यावेळे बराचसा खूप रेस्टलेस असा जीव वाटत होता. म्हणजे जसं काही स्वतःचीच तब्येत खराब झाली असेल. लास्ट मोमेंट पर्यंत मला तिला कधी भेटता येईल असंच वाटत होतं. मी याचा विचारच नाही करू शकत की माझ्या आता समोरच्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये ती नाही राहत. श्रावणी साखरकर, मी प्राची साखरकर. आम्ही दोघी आत्याच्या भाच्या आहोत. लहानपणीपासून आतापर्यंत आत्या आमच्या सोबत होती. हर एक गोष्टीमध्ये, हर एक कार्यक्रमात, आमच्या हर एक डिसिजन ती घेण्यात हेल्प करायची आम्हाला. तिची आठवण आम्हाला आता खूप जास्त येते, कारण की आता कोणत्याच गोष्टीत ती आमच्या सोबत नाही आहे. असं वाटते की ती असती आमच्या सोबत तर तिने आम्हाला हा डिसिजन घेण्यात हेल्प केली असती. तिने काही नवीन सांगितलं असतं तर आम्ही आपल्या डिसिजन मध्ये हा चेंज केला असता. ती आमच्या हर बर्थडे मध्ये, हर प्रोग्राम मध्ये, हर पूजामध्ये असायची. तिच्या खूप मोठ्या मोठ्या आरत्या आम्हाला आता खूप आठवण येते तिचे ते मोठे मोठ्या आरत्या ती एकटीच म्हणायची आणि आम्ही खूप मिस करतो आता तिला. तर हर एक पूजाला आणि हर एक
प्रोग्रामला. मी जेव्हा पण म्हणायची की मम्मी मला रिपीट करायचं आहे, मला यावेळेस आणखी एक चान्स पाहिजे, तर ती सगळ्यात मोठी एक सपोर्टर म्हणून राहायची माझ्यासोबत की भाऊ करू दे ना 1 वर्ष आणखी. ती मला लास्टपर्यंत एकच शब्द म्हणायची की प्राची हा तुझा लास्ट चान्स आहे, तुला यावर्षी काढायचं आहे का म्हणून. ती म्हणजे अशी होती की पप्पा कोणाची ऐकत आहे माझी, तर मी तिला म्हणायची आता बघ ना हे नाही ऐकत आहे, तर ती हमेशा म्हणायची भाऊ करून दे ना, नाही तर प्राची असं कर माझ्याकडून पैसे घे, ॲडमिशन सध्या करून घे. ती कधी तसं नाही म्हणजे अटकून नको राहू अशी म्हणायची आम्हाला की हर एक गोष्टी. ती फायनान्शियली म्हणा, अशी मोटिवेटर म्हणा, आणि हर एक गोष्टी असे एक माझी मम्मीच होती ती की हर गोष्टीत आम्हाला सपोर्ट करायची. आत्या मला हे पाहिजे, दुसऱ्या दिवशीच ती आणून द्यायची. तिला माहित होत्या की प्राचीला काय आवडते, प्राप्तीला काय आवडते, श्रावणीला काय आवडते, सगळं मिष्टी काय खाते सगळं तिला माहिती होतं. मी कुठे शिक्षणाला जायची तर ती माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू करायची की प्राचीला, त्या प्राचीसाठी लाडू, प्राचीसाठी ड्रायफ्रुट्स, बिस्किटचे पॅकेट, सगळं तिला जे वाटायचं ती सगळं पॅक करून चिवडा चकली सगळं द्यायची. तिला मी एकच म्हणायची आत्या चल ना मॉलमध्ये जाऊन, रेग्युलर अशी म्हणायची जेवण ती हमेशा तयार राहायची, चल प्राची जाऊ तुला काय लागते घेऊन देते. तर मी नाही का मी तुझी ट्रॉली पकडायला येते, तू चल. हे मला खूप आठवते तिचं की ती सगळ्याच गोष्टी कधीच नाही नाही म्हणायची, आम्हाला खूप मोटिवेट करायची ती अभ्यास करायला. आणि रोज हाक म्हणजे येत होती तेव्हा हाक मारायची श्रावणी आहे का, हमेशा विचारायची तब्येत कशी आहे तुझी, आणि सगळे खूप काळजी घ्यायची ती आमची. आम्हाला खूप आठवण येते तिची. मला अक्काचे आजचे नारळाचे ते बर्फी खूप आवडायची, तर ती हमेशा बनवून देत होती आणि हमेशा आणून देत होती डब्यात खूप सारे. आणि लाडू वगैरे सगळं खूप तिला सगळं माहिती राहायचं की श्रावणीला काय आवडते, ती सगळं आणून द्यायची. मोठी मम्मीबद्दल सांगणं म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये इतकं काही केलेलं आहे की मला हे 5 मिनिटं पण कमी पडणार त्यांची प्रत्येक गोष्टी एक एक करून सांगण्यासाठी. त्यांनी जे आपल्या लहान मुलांना म्हणजे त्यांनी आपल्या मुलांना लहानापासून मोठं केलेलं आहे आणि सगळ्यांना लाड केलेला आहे. तसंच सारखा लाड त्यांनी सगळ्यांना केला आहे, म्हणजे प्राप्ती, प्राची, मी सगळ्यांना, अंजुताई, सचिनदादा आणि बाळादादा सारखं लाड दिलेला आहे. ते नेहमी आमच्यासाठी कन्सर्न असायचे. मम्मीला कॉल करून विचारायचे की साक्षी काय करत आहे, कुठे आहे, कशी आहे, कधी येणार आहे भंडाऱ्याला. त्यांना नेहमी ते असायचं की ते म्हणजे आतुरतेने आमचा वाट बघायचे की कधी येतील, कधी मला भेटतील. आणि मला अजून एक क्षण त्यांचा लक्षात आहे की ते नेहमी जेव्हा पण मोहाडीला शाळेत जायची तेव्हा तुमसरला यायची, आणि ती तुमसरला आली की मला इतकं छान वाटत होतं. नेहमी मला असं वाटत होतं की माझ्याकडे 2-2 मम्मी आहेत. तर मी त्यांना नेहमी म्हणायची की थांबून जा, आणि ती नेहमी घाईमध्ये असायची की नाही मी तिकडे सगळं सोडून आलेली आहे आणि पप्पा आहेत, आजी आहे, तर मला त्यांचं करायचं आहे. तर ती नेहमी घाईमध्ये असायची. तिने कधी असं आराम नाही केलेला, कधी म्हणजे स्वतःसाठी नाही विचार केला की असू दे बा मी आज थांबून जाते, पण ती नेहमी घाईमध्ये असायची. आणि तिकडे भंडाऱ्याला पण गेलं तर ती मामाकडे जेव्हा आम्ही थांबत होतो तर ती मामाकडे पण नेहमी यायची आणि घाईमध्ये येऊन चालली जायची. तिचं थांबायची आतमधून खूप इच्छा असायची नेहमी, पण तिचं असं होतं की नाही मला यांचं करायचंय, त्यांचं करायचंय, आणि तिने नेहमी आपलं आयुष्य दुसऱ्यांचं करण्यातच व्यतीत केलं आहे. आणि आता पण माझ्यासाठी शॉकिंग आहे की ती आमच्यासोबत आहे नाही, कारण आता पण मला असं वाटते की नाही भंडारा म्हणजे मोठी मम्मी तर तिथं असेलच. मी आशा करते की मम्मी जिथं पण आहे तिथं खुश आहे, सुखरूप आहे, आणि ती आम्हाला बघत आहे, आणि तिचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर असो. आणि आय मिस यू मम्मी. नमस्कार, मी संजय भुरे. दुर्गाताईबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचा स्वभाव फार प्रेमळ, दयाळू व मनमिळावू होता. सर्वांसोबत त्यांचा व्यवहार, त्यांची वागणूक फार चांगली.
आपुलकीची, प्रेमाची व सन्मानाची होती. त्यांच्या वागण्यात वक्तशीरपणा, शिस्तबद्धपणा, त्या कर्तव्यनिष्ठ होत्या. त्या नेहमी हसतमुख राहायच्या. त्या मृदुभाषी व शांत स्वभावाच्या होत्या. त्या कधी कोणाला रागवताना आम्ही कधीच बघितलं नाही. तसेच कोणाच्या बोलण्यामुळे, कोणाच्या वागणुकीमुळे, कोणाच्या कर्तृत्वामुळे त्या कधी नाराज झालेल्या किंवा दुःखी झालेल्या आम्ही कधीच बघितलं नाही. त्या कोणाच्याही सुखदुःखात सेवेसाठी नेहमी तत्परतेने धावून जात असत व त्यांना सोपविलेले कोणतेही काम ते फार जबाबदारीने व इमानदारीने यशस्वीरित्या पार पाडित असेल. त्यांना सोपविलेले काम हे यशस्वीरित्या पूर्ण होईलच अशी आम्हा सर्वांची पूर्ण खात्री असायची. त्या फार खंबीर, हिंमतवान व सकारात्मक विचारसरणीच्या. त्यांना आध्यात्मिक व धार्मिक कार्यात फार आवड व रुची होती. त्या सेवाभावी दानवीर स्वभावाच्या होत्या. त्या फार ॲक्टिव्ह, हौसी व खूपच स्फूर्तिवान होत्या. नवीन काही करायचं व शिकायचं त्यांच्यामध्ये अशी आवड होती व जिद्द होती. त्या शिक्षिका म्हणून नोकरी करीत होते. शिक्षिकेची जबाबदारी व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी यामुळे त्यांचे जीवन फार व्यस्त होते. त्यांच्या जीवनात आलेल्या काही लहान मोठ्या अडचणी, लहान मोठ्या समस्या व संकट त्यांनी फार सहजतेने व हसत हसत त्यांच्यावर मात केली. ताईने आपल्या मुलामुलींना व नातवंडांना तसेच कुटुंबातील सर्वांना योग्य संस्कार दिले. त्या सर्वांच्या मार्गदर्शिका होत्या. त्यांनी आपल्या जीवनातील जवळपास 35 वर्षाच्या प्रदीर्घ काळ शिक्षण सेवेत घालवून आपल्या विद्यार्थ्यावर त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीकरिता योग्य संस्कार घडविले. आपल्या मुलामुलींना व नातवंडांना पुढील भविष्यात कोणतेही अडचण येऊ नये, कोणताही त्रास होऊ नये या दूरदृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्याकरिता आर्थिक व इतर बाबी विषयी फार चांगले नियोजन करून ठेवले. त्या 30 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या जीवनात कुटुंबातील, शिक्षण सेवेतील तसेच सर्व नातेसंबंधातील कर्तव्य व जबाबदाऱ्या व सर्वांसोबत योग्य रीतीने यशस्वीपणे पार पाडून आपले जीवन सार्थक केले. सर्वांसोबत चांगले संबंध निभवले. अशा या बहुगुणी असलेल्या दुर्गाताईचं कुटुंबातून एकाएकी अचानक निघून जाणं ही आमच्याकरता व सर्व कुटुंबियाकरता फारच दुर्दैवी व धक्कादायक घटना आहे. त्यांची जागा भरून निघणे हे शक्य नाही. ती नेहमीच आमच्या स्मरणात व हृदयात अजरामर राहील.
अशा या पवित्र आत्म्यास माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे व सर्वांतर्फे मी त्यांना शतशः नमन करतो व मी एका वाक्याने माझी सद्भावना व श्रद्धासुमन त्यांना अर्पण करतो. सत्कार्याच्या दिव्य फुलांनी देह झिजविला ज्यांनी, सत्कार्याच्या दिव्य फुलांनी देह झिजविला ज्यांनी, अनंत त्यांची जीवनयात्रा कधी न सरे मरणांनी, कधी न सरे मरणांनी. ओम शांती शांती. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. जेव्हा कोणी आपल्या आईबद्दल बोलतो आणि जेव्हा तो आपल्या आईची स्तुती करतो किंवा बोलतो की मी आज आपल्या आईकडे जाणार आहे, आईने माझ्यासाठी हे बनवलं, तेव्हा मला खूप दुःख होतो. मला आठवते तुझी तब्येत बिघडायच्या 9 दिवसां अगोदर दिनांक 6 जानेवारीला जेव्हा मी घरून मुंबईसाठी निघत होतो, तेव्हा मी तुला बोललो, आई मी जातो. आणि तू मला रागवली आणि बोलली, अरे आई मी येतो असं बोल. मग तू का आम्हाला सोडून गेली ग? मी रुचिता योगेश पाहुणे, आईची लहान सून. सासू आणि सुनेचं आमचं नातं तसंच जगासारखं, कधी प्रेमाचं, कधी वादाचं, कधी मैत्रिणीचं, तर कधी तक्रारीचं. असंच आईचं आणि माझं नातं. आज या क्षणाला आईचं एका शब्दात वर्णन करायचं असेल तर मी त्यांना अर्जुन बोलेन, महाभारताचा अर्जुन, ज्याने सगळ्यांचं ऐकलं, सगळ्यांसाठी केलं आणि कधीही तक्रार केली नाही. आज त्या घराच्या आधारस्तंभ होत्या. मला विचाराल तर बॅकबोन ऑफ द फॅमिली. आणि त्यांना बघून सगळे यायचे, मामा, मामी, मावशी, काकाजी आणि सगळे नातेवाईक, कारण ते तिने जिंकले होते तिच्या प्रेमाने, तिच्या कामाने, तिच्या स्वभावाने. आज या क्षणाला मला तिच्याबद्दल भरपूर बोलायचंय, पण वेळ नाही. मला कधीच नव्हतं वाटलं की माझ्या मनातल्या या भावना या फक्त एका व्हिडिओ पुरतं मर्यादित असेल. आईसोबत मी भरपूर क्षण सेलिब्रेट केले, घालवलेत, पण माझ्यासाठी तेच क्षण अविस्मरणीय आहेत. मला मात्र आईसोबत घालवलेले ते घाईघाईचे क्षण लक्षात आहेत, स्पेशली सणावारात घालवलेले क्षण. आईसोबतची ती हरतालिकेची पूजा असो किंवा पूजेच्या तयारीची घाई असो, आईच्या त्या लांबच लांब आरत्या आणि स्पेशली दिवाळीच्या फराळाची घाई. आई एक मात्र नक्की, तुमच्या त्या बालुशाहीची टेस्ट आणि त्या बेसनाच्या लाडवाची चव ही मी आणि माझे घरचे कधीच विसरणार नाही. ताई दिवाळीत घरी आली म्हणजे ताईच्या सासूबाईच्या हातची बालुशाही आणि बस, फराळ कधी संपायचा कळायचंच नाही. आई, मला कधीच वाटलं नव्हतं की माझे हे छोटे छोटे अविस्मरणीय क्षण आज मला एका व्हिडिओ पुरतं मर्यादित ठेवावे लागते. पण आई, खरोखर आणि अत्यंत मनापासून मी तुमचा नेहमीच सन्मान करते. तुमच्या सर्व परिश्रमाला, तुमच्या आयुष्यभर जगण्याच्या पद्धतीला, तुमच्या अथांग खोल विचारांना, दुसऱ्यांसाठी झटायच्या स्वभावाला मी प्रणाम करते. आई, मला खूप अभिमान वाटतो की तुमच्यासारखी सासू होती माझी, आणि मी तुम्हाला खुश करण्याचा नेहमीच प्रयत्न केला, पण तुमच्याकडनं स्तुती ऐकण्याची माझी इच्छा मात्र पूर्णच राहिली. मी प्रयत्न केला तुम्हाला तसंच प्रेम करायचा आणि नेहमी करत राहील. तुमचा मी नेहमीच आदर करत राहील. तुमच्या त्या सगळ्या परिश्रमाला माझे शतशत प्रणाम.
तुमचे कोटी कोटी धन्यवाद आहे. ताईंच्या बद्दल शब्दरूपी बोलायचं झाले तर, मायेचे साजूक तूप तू, आईचे दुसरे रूप तू, काळजी रूपी तुझी धाक, प्रेम रूपी तुझी हाक, कधी बघायची ढाल तू, तर कधी मायेची उबदार शाल तू, भरलेले आभाळ रीत कराया, जिची ओंजळ पुढे येई, जगा जननी भरून काढायचा, जगा जननीची जागा भरून काढाया, देवाने निर्ली आई नंतर बहिणीची माया. हे शब्दरचना, कवितेतील शब्दरचना जसे लेखकाने लिहिलेले आहेत, तशीच माझ्या बहिणीने आमच्या जीवनात साकारलेलं एक तिची व्यक्तिरेखा आहे. ती आमच्या जीवनातून कधीच दूर होणार नाही. ती आमच्या जीवनातील एक अग्रिम स्थान असलेली व्यक्तिमत्व आहे. तिच्याशिवाय आमचं जगच नाही. आमची वैचारिक शक्ती आमच्या बहिणीच्या पलीकडे कधीच गेलेली नाही आणि ती जाणारही नाही. अशा बहिणीला मी स्वतःच्या नमस्कार करतो. परिवाराला आमच्या बहिणीने एकदा हारातील फुलाप्रमाणे गुंफून ठेवलेलं होतं. आमचा परिवार तिनेच सांभाळून ठेवला होता. अशी आमची बहीण आमच्यातून निघून गेली. त्यामुळे आमच्या साखरकर परिवारावर तसेच पाहुणे परिवारावर खूप मोठा आघात झाला आणि त्या आघातातून सावरण्याकरिता आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. आताही आम्हाला ताईची आठवण आली की आमच्या डोळ्यातून अश्रू निघल्याशिवाय होत नाही. प्रत्येक जण तिच्या प्रेमाच्या भुकेला होता. तिने केलेले सर्वांवर प्रेम हे अखेरपर्यंत अटूट होते. त्या प्रेमाच्या बंधनामुळे तिला आजही आम्ही विसरू शकलो नाही. ताईची आठवण करायची म्हणजे अशी की ताई, मी एक नगरसेवक, मी मागील 2 इलेक्शन नगर परिषदचे जिंकलेले आहेत आणि त्यात माझ्या बहिणीने, दुर्गाताईने तिचा सिंहाचा वाटा असायचा. ती एखाद्या सिंहिणीसारखी काम करायची. ती माझी खूप मोठी पाठी राखली होती. तिला असं वाटायचं का की माझा भाऊ नाही, माझा मुलगा हा इलेक्शनला उभा आहे आणि त्याचं जिंकणं म्हणजे माझं जिंकणं असं ताईला वाटायचं आणि ती हिरिहिरीने माझ्या प्रत्येक इलेक्शनला हिरिहिरीने भाग द्यायची. आणि ती आम्ही थकून जायचो, पण ती प्रचार आणि लोकांना भेटण्यात अग्रेसित राहायची. अशी माझी बहीण, मी तिला कधीच विसरू शकणार नाही. मी देवाचरणी प्रार्थना करतो की विठाबाईच्या उदरीचे पुन्हा जन्म घ्यावी. तिचा लहान भाऊ म्हणून मी नेहमी तिचा लहान भाऊ म्हणून मी नेहमी तिच्यानंतर विठाबाईच्या उदरातून जन्म घेऊन माझ्या बहिणीचा मायेचा हात माझ्या डोक्यावर नेहमी राहावा, तिचा आशीर्वाद मला नेहमी मिळावा अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि तिला देवाचरणी चांगलं स्थान मिळावं आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी ही मी प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. दिवाळी भाऊबीजेला माझ्या वयाच्या आता 45-46
वर्षात भाऊबीजेच्या दिवशी तिनं आम्हाला भाऊबीज केलेली आहे. एकही दिवस भाऊबीजेचा दिवस सोडून ती कधीच तो दिवस मिस करायची नाही. भाऊबीजेच्या दिवशी ते सर्व ती आम्हाला ओवाळायची आणि भाऊबीज साजरी करायची. तसेच रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या रक्षाबंधनाचा दिवस आमच्या हाताला राखी नाही हा कधीच झालेला नाही. ताईने रक्षाबंधनाच्या दिवशी न चुकता आमच्या हाताला राखी बांधली. तिला आमच्याबद्दल असलेली ओढ ती नेहमी तत्परतेने असायची. ती न चुकता आमच्यासाठी प्रत्येक गोष्टी करायची. तिने आपल्या जीवनात जे काही केलं तिच्यासाठी जीवनातील केलं, पण त्यातलं 50% तिनं आमच्यासाठी खर्च केला. मला माझ्या बहिणीचा खूप आदर वाटतो, अभिमान वाटतो. मला काही सांगायचं आहे. सांगताना मला आनंद होत आहे पण तेवढे दुःख होत. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे ती व्यक्ती आज आमच्यात नाही, पण तिचे जे कार्य आहे ते कर्तव्यनिष्ठ स्त्री, एक कर्तव्यनिष्ठ आई, एक चांगली सून, चांगली पत्नी, चांगली बहीण आणि चांगली समाजात वावरणारी एक स्त्री. परिपूर्ण कोणतंही कार्य तिने हातात घेतलं तर ती कधी अपूर्व ठेवत. ते कार्य पूर्ण केल्याशिवाय तिलाही स्वतःला चैन पडली. अशी ही आमची प्रेमळ, लोकांच्या हृदयात वास करणारी, नात्याला जपणारी आमची दुर्गा मावशी आज आमच्यात नाही आहे, पण तिने हृदयात इतकं काही साठवून गेली आहे की ती असं वाटतं की आजी आमच्यात ती अस्तित्वात आहे. पण तिची जागा आहे जी कमी आमच्या नातेवाईकात किंवा त्यांच्या परिवारात ती अजून कोणीही व्यक्ती भरू शकत नाही. आणि इतकी सुंदर, इतकी आचार्य, विचारी आणि कर्तव्याने परिपूर्ण असणारी स्त्री, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्या माऊलीची होती. तिला असं माऊली आणि तिचं अद्भुत कार्य ते खास करून ते नातेच जपत होती ना, ते खूप कमी लोकांना जमतं. लोक फक्त आपल्याला घेऊन जातात, ही स्वतः आपल्याला आणि समाजाला घेऊन जाणार. समाजात वावरणारी एक चांगली व्यक्तिमत्व असणारी दुर्गा मावशी आज आमच्यात नाही आहे, परंतु तिच्या जिथे कुठे असेल आमच्याकडून ते इतक्या काही शुभेच्छा देतो की जिथे चांगल्या स्थितीमध्ये राहावं. आणि तिचा जो आशीर्वाद आहे मला किंवा त्यांच्या पूर्ण परिवाराला सदा मिळतं. तिची कृपा आमच्यावर राहावं. कारण तिचं जे कार्य आहे ते खूप वेगळं, एक सुंदर माऊली, एक सुंदर स्त्री. आणि तिच्या चरणी मी वारंवार नमन करतो, प्रार्थना करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करू जिथे कुठे आहे तिला चांगली सद्गती प्राप्त हो. हीच माझी या चरणी प्रार्थना आहे आणि हीच माझी श्रद्धांजली आहे. कष्ट सोशिले अपार, कष्ट सोशिले अपार, सर्वांची मनूनी सावली, सदा हसत मुखाने राहिली आमची दुर्गा माऊली, आमची दुर्गा माऊली. ताई तुझे गोडवे गाऊ मी गाऊ कुणा, ताई तुझे गोडवे सांगू मी सांगू कुणाला. तुझ्या तिन्ही मुलांनी तुझ्या कष्टाचा डोंगर केला, कष्टाचा डोंगर केला. कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला. आठवण येते क्षणाक्षणाला, आजही तुझी वाट पाहतो. यावे पुन्हा जन्माला, यावे पुन्हा जन्माला. सुखाची ग तू सावली, साधी भोळी
करमत नाही. आज जरी तू या जगात नसलीस तरी तुझं अस्तित्व मला प्रत्येकात दिसतं. तू स्वतःसाठी कमी आणि माझ्यासाठी जास्त जगलीस. तू मला घडवलंस, स्वतःच्या पायावर उभं केलंस आणि मला एकटीला सोडून निघून गेलीस. आई, तुला माहिती आहे ना गं, आजही मला तुझ्या विना करमत नाही.